समस्त महिला मंडळ व पुरुष मंडळ यांनी समोर अंतरून शिल्लक आहे, मंडपात बसून घ्या, बाहेर बसू नका. तुमच्याकरता व्यवस्था केलेली आहे, आमच्याकरता नाही. तर तुम्ही मागं बसू नका, समोर या, समोर या. सर्व तरुण मंडळी विनंती, सर्वांना पुढे या. बोर नाही होते, तरुण मंडळी या. आपल्या उगवत्या पिढीसाठी हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. महापुरुषांचे विचार ऐकणं. तरुण मंडळींना विनंती, पुढे या.
बोला कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज पवन सुत हनुमान धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज चला मी संगतीचं महत्त्व आपल्याला सांगत आहे. जीवन जगत असताना संगतीला फार महत्त्व आहे. वाईट कोणीच नसतो. प्रत्येक जीवात्मा हा नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, तो निर्विकार आहे, तो निर्लेप आहे, निराकार आहे. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावकः. वाईट कोणीच नाही. बैलातला, रेड्यातला, कुत्र्यातला, मांजरीतला प्रत्येक जीवात्मा एक सारखाच आहे. त्याच्यामध्ये भेद नाही. वाईट एवढाच होतो. जसा जसा मोठा होत जातो आणि जशी जशी त्याला गल्ली बोळामध्ये संगती प्राप्त होते तसं त्याचं जीवन घडत असतं. म्हणजेच मानवी जीवनावर जे घडलेले परिणाम असतात ते आजीवन संगतीचे परिणाम असतात. एक एक वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. जीवनात रेड्याची समाधी झाली. रेड्याची काय झाली अण्णा? समाधी झाली दिनकरांना. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला कारण काय असेल तर संगती हे कारण आहे. माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. मी संगती शब्दावर बोलते. अभंगातला एक 3 अक्षराचा शब्द संगती. रेड्याची समाधी झाली म्हणून रेड्याचा समाधी उत्सव होतो. कोणाचा? रेड्याचा. वाळे फाट्याला जर तुम्ही गेलात तर रेड्याचा काय होतो? समाधी उत्सव. सप्ताह होतं रेड्याच्या निमित्ताने, त्याच्या पुण्यतिथीचा. आणि रेड्याचं दर्शन माणसाला घ्यावं लागतं. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला कारण काय असेल तर संगती कारण. रेडा सोडा. कुत्र्याची समाधी झाली पोरांनो. पोरांनो कुत्र्याची समाधी झाली. जीवनात कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा कुत्रा व्हायला कारण काय असेल तर संगती हे कारण आहे. त्या कुत्र्याचं भाग्य एवढं थोर होतं महाराज. त्याच्या पूर्व पुण्याने छत्रपती शिवाजीराजांसारख्या महापुरुषांची संगती त्या कुत्र्याला लाभली. कोणाला लाभली? कुत्र्याला लाभली. पंडित साहेब कुत्र्याला लाभली. परिणाम काय झाला ऐका ना. ज्या वेळेला माझ्या राजांचा रायगडावरती देहांत झाला, लाखोंचा जनसमुदाय जमलेला, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा टपटप टपटप वाहत होत्या. माझ्या महाराष्ट्राचा राजा गेला. जाणता राजा गेला. जाणता राजा कोणालाही म्हणत नाहीत पोरांनो. ज्याच्यामध्ये काहीतरी जाणण्याची ताकद आहे त्याला जाणता राजा म्हणतात. माझ्या महाराष्ट्राचं छत्रपती हरवलं. महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं छत्रपती हरवलं. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. छत्रपती कोणालाही नाहीत म्हणत दादा. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर असतं त्याला म्हणतात छत्रपती. आपल्या पतीचं छत्र घरावर सुद्धा असतं का नसतं हे त्या त्या पतीनं तपासून पाहावं. पण छत्रपती हे लेबल, पदवी कोणालाही लागत नसते. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती. म्हणून म्हणतात लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. आणि लाखाचा पोशिंदा म्हणजे माझा राजा होता. राजांचा देहांत झाला रायगडावरती. नीट लक्ष देऊन ऐका. फक्त राजांची प्रतिमा टिपाडावर मांडून आणि त्यांच्या समोर मद्यपान करून गुलाल उधळून नृत्य काम करणं, मला वाटतं दिस इज नॉट शिवजयंती. ही खरी शिवजयंती नाही. रिपीट नको बोलताना. कडक आवाज राहू द्या, मोकळा क्लिअर गातानी देत जा, थोडा बोलतानी नको. दिस इज नॉट शिवजयंती. ही खरी शिवजयंती नाही. तुम्ही कसे वागता आचार अपेक्षित आहे महापुरुषांना. दिस इज शिवजयंती. आम्ही मावळे म्हणून सुद्धा घेण्याच्या योग्यतेचे, पात्रतेचे आहात का नाही हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय महाराज. काय दरारा होता माझ्या राजांच्या काळात. एखादा दुर्जन जर एखाद्या
माझ्या माता भगिनीच्या मागे जर लागला अत्याचार करण्यासाठी, ती माऊली पुढे पळायची, आपल्या शरीराला कोणी हात लावू नये, पुढे पळायची आणि तो दुर्जन तिच्यावर अत्याचार करण्यासाठी पाठीमागे धावायचा. ती पुढे, तो पाठीमागे, ती पुढे, तो पाठीमागे. आणि पुढे पळत असताना त्या माऊलीला एक घर दिसलं जातं. त्या घरामध्ये पुरेसा उजेडही नव्हता, चिमणी लावलेली होती आणि त्या चिमणीच्या उजाडामध्ये त्या माऊलीला घराच्या भिंतीवर माझ्या राजांची प्रतिमा दिसली, छत्रपतींची प्रतिमा दिसली. महाराज, छत्रपतींचा फोटो बघितल्याबरोबर ती माता माऊली बिनधास्त त्या घरामध्ये घुसली आणि तिला आत्मविश्वास वाटला. एवढा आत्मविश्वास तिचा वाढला पोरांनो, ती राजांच्या प्रतिमेजवळ जाऊन उभी राहिली आणि तिचा आत्मविश्वास एवढा वाढला की आता माझ्या शरीराला कोणी हात लावू शकणार नाही. एवढा दरारा आणि एवढी वचक होती राजांची. महाराज, राजाने कुठला जातीवाद केला नाही, द्वेष मत्सर केले नाहीत, कोणाची उपेक्षा केली नाही, पण अन्यायाला मात्र राजांनी कधी माफ केलं नाही. मला वाटतं असा आदर्श राजा, असा शिलवान राजा, ज्याने 18 पगड जाती एकत्रित करून या महाराष्ट्रात आम्हाला सुखात ठेवायचं काम ठेवलं, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजा महाराज. अशी माणसं नाहीत होणार महाराज. जीवाला जीव देणारी माणसं त्या काळामध्ये त्यांच्या साथीला होती आणि आज एवढा असून एकमेकाचा जीव घेणारी याच मातीमध्ये माणसं तयार होऊ लागली. हे कशासाठी करायचे महाराज? मी सांगत होतो, नुसती राजांची, संतांची, महापुरुषांची प्रतिमा टिपाडावर मांडून त्यांच्या पुढे गुलाल उधळून मद्यपान करून नृत्यकाम करणं ही खरी शिवजयंती नाही महाराज. तुम्ही कसे वागतात कोणाची असो. आता ज्या महापुरुषांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं, घटना लिहिली, काय बुद्धी असेल, बुद्धी चातुर्य म्हणावं लागेल त्यांना. तेजस्वी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय आता जयंतीचे उत्सव चालू आहेत महाराज. तर मला वाटतं अभिमान निश्चित असावा आपल्या माणसाविषयी, निश्चित असावा. पण जेवढे महापुरुष झाले तेवढ्यांनी समतेचा संदेश दिला. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वाचे माझे घर. म्हणून त्यांना तुम्ही आम्ही खाली आणू नका, हे आमचे, हे तुमचे म्हणून त्यांनी समता शिकवली. आणि मला वाटतं त्यांच्यासमोर दारू पिऊन नाचण्यापेक्षा त्यांनी सुपारीचं खांड कधी खाल्लं नाही महाराज. 24 तासातून असं सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 19 तास अभ्यास करत होते. किती? 19 तास अभ्यास करत होते. मला वाटतं आपण किती तास करतो, किती तास वाचन करतो? त्यांचं हे घ्या, महापुरुषांचं हे घ्या, तेव्हा त्यांना आनंद होईल की हा, माझे सगळे मावळे, माझ्या मातीतले सगळे सुधारले म्हणून. पण त्यांना खरी आदरांजली काय आहे, तर त्यांच्यासारखं आपण वागणं, मला वाटतं खऱ्या अर्थानं हीच त्यांना आदरांजली. म्हणून राजांचा पार्थिव देह जेव्हा त्या चितेवर ठेवण्यात आला, ऐका काही चमत्कार घडला. जसा अग्निडाग देण्यात आला, जळत्या चितेमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी टाकली. हा राजांच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार आहे. म्हणून आज रायगडला जाऊन पहा, माझ्या राजांच्या समाधी शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आज आम्हाला पाहायला सापडते. म्हणजेच माणसाला कुत्र्याचं दर्शन घ्यावं लागतं. माझा मुद्दा आहे, माणसाला कुत्र्याचं दर्शन घ्यावं लागतं महाराज. म्हणजे जीवनात कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा कुत्रा व्हायला कारण काय असेल तर, बोला, मूळ मुद्द्यावर आहे अभंगाच्या. कारण काय असेल तर संगती हे कारण आहे, संगती हे कारण. त्या कुत्र्याला राजांची संगती घडली आयुष्यभर, तो कुत्र्याची समाधी झाली. त्याला कळलं आपला स्वामी गेला, सौभाग्य गेलं, इथं राहून उपयोग नाही. जशी एखादी माता भगिनी सती जात होती तसं ते कुत्र महाराज सरणात उडी टाकली त्यानं. अरे 18 पगड जातींवर तर प्रेम केलंच राजांनी, पण पशु पक्ष्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी महाराज, प्राण्यांनी, मुक्या प्राण्यांनी जीव द्यावा ही त्यांच्या जीवनातली कमाई. आम्ही जर घराच्या बाहेर निघालो तर माणसं तिकडं तोंड फिरवतात, हे आमच्या जीवनातली कमाई. अरे आमच्या जीवनातली खरी कमाई काय आहे महाराज? असू द्या माझ्या बापाच्या अंगावर फाटकं धोतर, फाटकी टोपी, वाकडी तिकडी डोक्याला टोपी, फाटकं धोतर, फाटलेलं शर्ट, फाटलेली बनेल, असू द्या. माझा बाप जर घराच्या बाहेर निघाला ना तर माझ्या बापाला अख्खी वरवंटी रामराम करते महाराज. याच्यापेक्षा श्रीमंती दुसरी काय पाहिजे महाराज, काय पाहिजे? कल्याणच्या सुभेदाराची सून राजांकडे पाठवली महाराज. दिसायला देखणी, रूपवान, सुंदर होती. डाग लावण्यासाठी
समाजातली चांगली सगळीच माणसं वाईट नसतात आणि सगळीच माणसं चांगली नसतात. पाठवले राजांकडे. राजाने तिच्याकडे पाहिलं, मुखातून उद्गार निघाले, अशीच माझी आई दिसते सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले शिवछत्रपती. माते, माझी आई जर एवढी सुंदर असती तर मी तुझ्यासारखा एवढा सुंदर जन्माला आलो असतो. नवे नवे मला जर माहिती असतं तर मी ईश्वराला प्रार्थना केली असती की मला तुझ्या पोटी जन्म घाल म्हणून. तुकोबऱ्यांचं वैराग्य, राजांचं वैराग्य. जाईव तू माते नकरी सायास. त्याच योग्यतेतला राजा, आदर्शशीलवान राजा एकच होऊन गेला. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या देवावर. माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर साठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे. भरसता राजा, माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज गड किल्ल्याच्या दगडावर. एकच असा राजा पुन्हा या पृथ्वी तलावर होणे शक्य नाही. या महाराष्ट्राच्या मातीतलं 16 वर्षाचं पोर रायरेश्वराच्या मंदिरात जातं. पोरांनो ऐका, ऐका, वाचत जा जीवनचरित्र आपल्या महापुरुषांचे. वाचाल तर वाचाल, नाही तर जिवंत असून मेल्यासारखे आपण महाराज. वाचाल तर वाचाल. रिकाम्या वेळेमध्ये पुस्तकं त्यांचं चरित्र संग्रहित ठेवा आणि वाचन करा महाराज. महाराष्ट्राच्या मातीतलं 16 वर्षाचं पोर रायरेश्वराच्या मंदिरात जातं. दह्याचा नाही, दुधाचा नाही, अमृताचा नाही, रक्ताचा अभिषेक करतं. काय संकल्प करतं की माझ्या महाराष्ट्रातली प्रजा सुखात नांदण्यासाठी, माझ्या देशातली प्रजा सुखात नांदण्यासाठी एक दिवस मुघलांची सत्ता पळवून लावल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं ही इच्छा 16 वर्षाच्या पोराची नव्हती, तर ही इच्छा जिजाऊ माँसाहेबांची होती. उदरामध्ये मुलगा असतानाच माझ्या मुलानं काय कार्य करावं हे आईचे डोहाळे आहेत महाराज. डोहाळे चांगले पाहिजे. ते संस्कार त्या मुलावर दिलते महाराज. प्रत्येकाला वाटतं तुकोबरा आहे, ज्ञानोबरा आहे, माझ्या जन्माला यावेत, पण दुसऱ्याच्या शेजारच्या घरात, माझ्या घरात नको वाटतं. प्रत्येकाला वाटतं माझे पोरग निगाव गाणार, हे असे दिसले ना, पण नेमकं निघतं पियाणार. प्रत्येकाला वाटतं माझे पोरग निगाव असं गोड वाजविणार. किती गोड वाजतात. काय नाव तुमचं? औदुंबर महाराज. माझ्या भोवती तुमच्या हाती औदुंबर बसले, मला हे दत्त गुरु दिस. औदुंबर महाराज आमचे महादेव महाराज ओमनेत धाराशिवचे तेरणा कॉलेजला क्लार्क असतात. ड्युटी करून भगवान दत्तात्रयांचं मंदिर बांधले त्यांनी आमच्या परिसरात सुरुडीला, कळमच्या पुढे. दत्त जयंतीचा उत्सव करतात. औदुंबर महाराज तुमचं? हा, ज्ञानेश्वर महाराज. वा, बहुत बढिया. चला, काय सांगत होतो मी? कीर्तन. काय सांगत होतो मी? विषय काय चालू होता आपला? हा, काय म्हटलात पोरांनो? वा वा वा, क्या बात आहे. नकुल, भीम, सहदेव, अर्जुन, तुकोबरा, ज्ञानोबरा, एकनाथ महाराज, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, सर्व महापुरुष. 8 वर्षाचा शिवबा होता तेव्हा माँसाहेबांनी सांगितलं होतं महाराज. त्यांना हे सर्व सांगितले. 8 वर्षाचा शिवबा शिवनेरच्या दारात खेळत होता.
4 हरिजन भुकेलेले आलेले. त्यांनी विचारलं शिवबाला, कोणाचा रे किल्ला? खूप भूक लागली रे, तुझ्या घरात काय अन्न मिळेल का? मला वाटतं माझ्याच पोराला विचारलं येऊन तुम्ही, कोणाचा रे हा बंगला? माझं पोरग नक्की म्हणेल बंगला माझा आहे, आपला नाही म्हणणार. 8 वर्षाचं पोरग आहे. कोणाचा रे शिवबा किल्ला? शिवबाने उत्तर दिलं, किल्ला आपलाच आहे पोरांनो, या की काय काम आहे, आपलाच किल्ला आहे, सर्वांचा या. 8 वर्षाचा पोरगा वयाच्या 8व्या वर्षी किती व्यापक बोध जीवनामध्ये प्राप्त झाला. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर. बोला की काय काम आहे? शिवबा, भूक लागली रे, खूप भूक लागली पोटामध्ये, 8 दिवस झाला अन्नाचा कण नाही, चतकोर भाकर मिळेल, एखादी भाकर मिळेल. 8 वर्षाचा शिवबा धावत जातो आणि आईला हाक मारतो, मा साहेब, हो मा साहेब. दारात 4 हरिजन आलेत भुकेलेले. ते विचारतात, भाकर मिळेल आपल्या घरामध्ये? तळपायाच्या मस्तकाला गेली आणि मा साहेबांनी शिवबाच्या गालात लावली. 8 वर्षाच्या शिवबाने मा साहेबांना उत्तरलं, मा साहेब, काय गुन्हा केला, काय अपराध केला, काय चूक केली? दारात 4 हरिजन आलेत भुकेलेले. ते विचारतात, 8 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाही, शिवबा तुझ्या घरामध्ये एखादी भाकर मिळेल? काय गुन्हा केला, का मारलं तुम्ही मला? मा साहेबांनी उत्तर दिलं, ते अतिशय महत्वाचं आहे. जिजाऊ मा साहेब म्हणता, शिवबा तू मला अजून, तू माझ्या दुधाच्या उपकारातून उपकृत नाही होऊ शकला, तू माझ्या दुधाची परतफेड नाही करू शकला. तू मला न विचारता जर दारात आलेल्या अतिथींना घरात घेऊन आला असताच, किंवा मला न विचारता जर दुर्डीतली भाकर त्यांना नेऊन दिली असतीस, तर माझ्या दुधाचा पुरुषार्थ समजला असता. महाराज, हे संस्कार त्या मातेने त्या मुलावर दिलते महाराज, म्हणून तो असा मुलगा घडला. म्हणून कुत्रा गेला राजांच्या संगतीत, कुत्र्याची काय झाली? समाधी झाली. मी संगतीचा विषय बोलतोय, संगतीचा. रेड्याची समाधी झाली, कुत्र्याची समाधी झाली संगतीमुळे. त्याच्या पुढे जाऊन बोलतो, सजीव प्राण्यांचं तुम्हाला उदाहरण दिलं, निर्जीव उदाहरण देतो. जे अचेतन आहे, सजीव नाही, निर्जीव आहे. निर्जीव दगडा मातीची भिंत, पण तिला माझ्या माऊलींचा संग प्राप्त झाला. परिणाम काय झाला हो महाराज? निर्जीव दगडा मातीची भिंत, पण माऊलींचा संग झाल्याबरोबर चालवेली चढ भिंती हरलीचा मोक्ष मार्गीचा हरलीचा चालविली जड भिंती हरली चांग याची. मला पुढचे घ्यायचं नाही, पण चालविली जड भिंती, निर्जीव जड दगडा मातीची भिंत, पण ज्ञानोबऱ्यांचा स्पर्श झाल्याबरोबर, संग झाल्याबरोबर निर्जीव भिंत चालली, ती चेतन झाली आणि तिचा काय झाला? उद्धार झाला. अचेतनाचा जर चेतन होऊन उद्धार होत असेल तर आपण चेतन आहेत, आपला उद्धार का होणार नाही? पण आपण सजीव असून मेल्यासारखे, निर्जीव आहेत, दगडासारखे. म्हणून आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा का अपकर्ष व्हावा असं वाटत असेल तर ते कशावर अवलंबून आहे? संगतीवर अवलंबून. आपलं जीवन उदात्त व्यापक व्हावं, आपल्या जीवनाची उत्क्रांती व्हावी असं वाटत असेल तर पोरांनो, आपल्या जीवनामध्ये चांगल्याचा संग अत्यंत गरजेचा आहे. वाईटाचा संग जीवन वाईट बनल्याशिवाय राहत नाही, चांगल्याचा संग जीवन चांगलं घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगला संग घडला की चांगला विचार प्राप्त होत असतो.
चांगला विचार घडला की चांगला आचार घडत असतो, चांगला आचार घडला की जीवनामध्ये चांगली गती मिळत असते. चांगली गती मिळावी असं वाटत असेल तर चांगला आचार घडला पाहिजे, चांगला आचार घडावा असं वाटत असेल तर चांगला विचार घडला पाहिजे, आणि चांगला विचार घडावा असं वाटत असेल तर जीवनामध्ये आपल्या चांगली संगती घडली पाहिजे. विडाला गंगा जर एखाद्या तळ्याला किंवा डबक्याला जाऊन मिळत असेल, गोड आवाज द्या मॉनिटरला, गंगा जर एखाद्या तळ्याला किंवा डबक्याला जाऊन मिळत असेल तर तो गंगेचा शुद्ध वेडेपणा आहे. गंगा तेव्हाच व्यापक स्वरूपाला प्राप्त होते. गंगा सागराला जाऊन मिळाली की गंगा गंगा राहत नाही, गंगा सागर स्वरूप होऊन जाते. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. म्हणून मानवाची जीवनरूपी गंगा तेव्हाच उदात्त होईल, व्यापक होईल, ती जेव्हा संत रूपी सागराला जाऊन मिळेल तेव्हाच मानवाची जीवनरूपी गंगा खऱ्या अर्थाने काय होईल, व्यापक होईल. मिठाच्या गोळ्यानं ठरवलं सागरात उडी टाकायची. कशात? सागरात. आणि सागरातला ठाव ठिकाणा तळ घेऊन यायचं. कोणी ठरवलं? मिठाच्या गोळ्यानं. ऐका, चांगदेव 65 नावाचा ग्रंथ आहे ज्ञानोबारांनी लिहिलेला, त्याच्यामध्ये उपदेश केलेला आहे चांगदेवाला ज्ञानोबारांनी. मिठाच्या गोळ्यानं सागरात उडी टाकली, सागरातला तळ घेऊन यायचं. काय परिणाम झाला असेल? लवण पानियाचा थावो माझिरी घोन गेले पाहो, तव तेच नाही मा काय घेवो माप जळा. लवणाची कुंजरी, मिठाचा मासा केला आणि पाण्यात सोडला. किती तास पोहू शकेल पंडितजी? मिठाचा मासा आणि पाण्यात सोडला सागरात, किती तास पोहू शकेल? किती तास नाही, तो पोहू शकणारच नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, एवोची ना माघारी परती जैसी. तो विरघळून जाणार लगेच. मिठाच्या गोळ्यानं सागरात उडी टाकल्याबरोबर ते मीठ पण शिल्लक राहिले नाही. त्या सागरानं मिठाला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतलं. तसं ज्ञानोबा म्हणतात, चांगदेवा तुझ्याकडे बघितल्याबरोबर तैसे तुझा आत्मया ते पाही, देखो गेली आमेची नाही, तेथे तू कैचा काही कल्पावया जोगा. तुझ्याकडे बघितल्याबरोबर माझ्यातला मीपणाच निघून गेला तर तिथं तू शिल्लक राहशील कसा? मी शिल्लक राहिलो नाही तिथं तू शिल्लक राहशील कसा? मज माझी पाहता आत विठ्ठलो बाहेर विठ्ठलो, मीच विठ्ठलो मज भास तसे, ही स्थिती प्राप्त झाली. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं पतन आणि आपल्या जीवनाचा उद्धार हे कशावर अवलंबून? पाटील म्हणले कुठं? मला जेल मध्ये. आपले माणसं नम्री माणूस, माणसाने नम्री नसावं, माणसाने नम्र असावं. हात जोडले, नम्र झाले वशिष्ठ ऋषीने आणि म्हटले, हे पृथ्वी माता, माझ्या आयुष्यात मी काही ज्ञान कमवलं नाही, काही नाही, पण माझ्या आयुष्यात संतांची संगती घडली, त्याच्यातली अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य मी तुला समर्पित करतो, बाजूला हो. पृथ्वी माता लगेच बाजूला झाली. आणि मग शेष नारायण म्हणतात, विश्वामित्र मुन्ना जय हरी, कस काय बरे का, काय म्हणते सप्ता, लाईट गेली जणू, गणेश महाराज जोगदान केसकर त्यांच्या कीर्तनात. मग आलती का नाही? विश्वामित्र मुनी म्हटले, ते बाकीचं काय बोलू नका, प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान शेष नारायण म्हटले, अजूनही कळलं नाही का? 69,000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य तुम्ही मला समर्पित केली पृथ्वीला, तरी पृथ्वी माता बाजूला झाली नाही. आणि अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य समर्पित केल्याबरोबर पृथ्वी माता बाजूला अवलंबून आहे, संगतीवर अवलंबून आहे. दगड नाही ठरवणार आपल्यावर नारळ फोडायचं का डोकं फोडायचं. दगड जड आहे, दगड नाही ठरवणार. दगड कसा उदास आहे. तोच दगड जर मंदिराच्या समोर ठेवला तर नारळ फोडायला उपयोगाला येईल, आणि तोच दगड जर घराच्या समोर ठेवला तर कधी मध्ये राग आल्यावर डोकं फोडायला उपयोगाला येईल. दगड नाही ठरवणार काय फोडायचं ते. तसं संसार हा जड आहे, उदास आहे. संसार आपल्या जीवनाचा उद्धार नाही करू शकणार. संसार कसा आहे? जड आहे. न रूपमस्येह तथोपलभ्यते, न अंतो न च आदिर न च संप्रतिष्ठा. संसारासारखी वस्तू कधी आकाराला, रूपाला, कधी व्यक्त रूपाला प्राप्त होत. संसार हा कसा जड आहे, दुःख बांधवडी आहे हा. म्हणून संसाराची संगती उचित नाही. महाराज, आम्ही जीवाची संगती करू. जीवाची संगती करून सुद्धा आपलं जीवन परिपूर्ण होणार नाही, कारण जीव हा अपूर्ण आहे, जीव हा बद्ध आहे, जीव बांधलेला आहे, मीच बांधलेलं आहे. आणि मी तुम्हाला मोकळा कसा करू शकणार? मी मोकळा पाहिजे तेव्हा मी तुम्हाला मोकळं करू शकेल. मीच एका खांबाला बांधलेलो आहे आणि मी तुम्हाला म्हणतो मी तुम्हाला मोकळं करणार आहे. म्हणजे जीव हा कसा आहे? अपूर्ण आहे, परिपूर्ण नाही. त्याला मराठीत म्हण आहे मामा,
उघड्यापाशी नागडं गेलं सारी रात हिवानं मेलं, घोडं मेलं वजाने, शिंगरू मेलं जरजरीने. म्हणून जीव हा अपूर्ण आहे महाराज. अंशाने अंशाची संगती करून जीवन कधी परिपूर्ण होत नसतं. आपण अंश आहेत, ममेव अंशो जीवलोके, आपण अंश आहेत आणि परमात्मा अंशी, संत हे अंशित. म्हणून अंशाने अंशीची संगती केल्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत. महाराज जडाची संगती उचित नाही, जीवाची संगती उचित नाही. बरं जाऊ द्या, आम्ही देवाची संगती करू. नाही, देवाची संगती आम्हाला करता येणार नाही, कारण परमात्मा असंग आहे. असंग आहे म्हणजे भरला घनदाट हरी दिसे. देवाची संगती सुद्धा करता येणार नाही, कारण जीव हा देवापर्यंत जाऊ शकत नाही, आणि जर गेला तर जीव हा जीव राहू शकत नाही. तुका म्हणे कैची किव कोठे जीव राम म्हणता. जीव हा देवापर्यंत गेल्यावर जीव राहणारच नाही, तो लगेच शिवस्वरूप होणार नाही. म्हणून जीवाची ताकद नाही, देवापर्यंत जाण्याची ताकद नाही महाराज. कारण ज्याची संगती करायची त्याच्यामध्ये आपल्यामध्ये स्वभिन्नता पाहिजे. मला तुमची संगती करायची, तुमच्यात आणि माझ्यात स्वभिन्नता पाहिजे. तुमच्यात आणि माझ्यात जर स्वभिन्नता नसेल, तुम्ही माझ्यापासून वेगळे नसताल, दोघे अभिन्न असताल, तर संगती कोणी कोणाची करायची. वेगळेपणा पाहिजे ना संगती करायला. परमात्मा कसा आहे, सर्वा घटी राम कणकणमे राम भरला गणदाट विठ्ठल जळीस्थळी भरला वगैरे अनेक प्रमाण आहेत. जे दृष्टी दिसे नाथमारांचं प्रमाण चराचरात परमात्मा आहे. मग देवाची संगती करता येणार नाही. नाथ महाराजांना गाढवात देव दिसला. का दिसला? नाथ महाराजांनी गाढवाच्या मुखामध्ये गंगा ओतली. नाथ महाराज स्वतः देव झालते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला. आपल्याला गाढवच का दिसते? कारण अगोदर आपणच. म्हणून आपण देव बना, गाढवात देव दिसेल महाराज. आपली दृष्टी चांगली ठेवा, जग चांगलं दिसेल. बघा किती फरक आहे. चांगल्या माणसाला वाईट माणूस सुद्धा वाईट दिसत नाही. चांगल्या माणसाला वाईट सुद्धा वाईट दिसत ना, वाईट सुद्धा चांगला दिसतो, आणि वाईट माणसाला चांगला सुद्धा वाईट दिसतो महाराज. म्हणून आपण चांगले बना, जग चांगलं दिसल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठ्ठल विठ्ठल म्हणून एक कावळा आणि राजहंस दोघांची संगती घडली. बघा शास्त्रकार सांगतात, असंग संग दोषेण साधूयांते विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मो हरणे गताः. असंग संग दोषेण, जो संग करण्याच्या लायक नाही असा नीच दुर्विचारी दुर्जनाची संगती जर सज्जनाला घडली तर साधूचं सुद्धा पतन होतं महाराज. दुर्योधन प्रसंगेन भीष्म हरणे गताः. भीष्माचार्यांसारखा महात्मा परंतु दुर्योधनाच्या संगतीमुळे बिघडलं जातं. म्हणून कुसंगे नाडीला साधू जैसा, ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. कावळाने राजहंस दोघांची संगती झाली. होऊ नये दुर्दैवाने झाली. एका वृक्षावरती बसले गप्पा मारत होते. किती बंडखोरी झाली, काय म्हणते, किती निवडून आले वगैरे वगैरे चर्चा सुरू असताना कावळा आणि राजहंस, लक्षात ठेवा दोघांची संगती होऊ नये. कारण कावळा कशावर जगतो आणि राजहंस कशावर जगतो? तुकोबराय म्हणतात, कावळे ढोपरा कंकर तित्तिरा राजहंसाचा रा मोतियाचा. कावळ्याचं एकच लक्ष असतं, कधी जनावर मरते आणि लोक त्याला गटारात आणून टाकतात, टोचा मारायला मिळतात. कावळ्याचं लक्ष. आपण कुठे बसतो बघा, कारण कीर्तन आपल्यासाठी चाललं हे लोकांना कधी कळायचं तरी. आपण कुठे बसतो? तितीर नावाचा पक्षी असतो, कंकर तित्तिरा. तो असे बारीक बारीक खडे वेचून खातो. औदुंबर महाराज बारीक बारीक खडे वेचून खातो. म्हणून लोक म्हणतात त्याचं माझं काहीच नाही महाराज, पण उगीच माझ्या नावानं काय खातोय? खडे खातोय. कंकर तित्तिरा. पण या विश्वाच्या पाठीवर असा एक पक्षी आहे, तो कधी घाणीला तोंड लावतच नाही. हो, तो असे मोतीच वेचून खातो. त्याचं नाव आहे राजहंसाचा रा मोतियाचा. त्याच्या चोचीमध्ये भगवंताने सामर्थ्य दिले. एकाच बकेटमध्ये अर्धा बकेट दूध आणि अर्धा बकेट पाणी जर टाकलं तर दूध प्राशन करतो आणि पाणी खाली ठेवतो. हे राजहंसाला कळतं. हे राजहंसाला कळतं. पण एकाच टेबलवरती एक दारूची बाटली आणि एक पाण्याची बाटली कोणती घ्यावी मला वाटतं राजहंसाला कळतंय, पण माणसाला कळत नाही. इथलं सोडून सांगतो, आमच्या इकडचे पाण्याची सोडतील आणि दारूची सुचलतील. अर्थात व्यसनापासून परावृत्त राहिले पाहिजे. अरे हा देह काय पुन्हा आहे का महाराज? हे काय कचरा कुंडी? घी दारू टाक, घी गांजा टाक, घी सिगारेट टाक, घी मावा गुटखा. हे काय कचरा कुंडी का? पुन्हा नाही मिळणार महाराज. एकदाच मिळालाय, एकदाच मिळालाय. शरीराचा वापर चांगला करा,
नाही तर त्याचा पश्चाताप म्हातारपणी भोगावा लागतो. तारुण्य हे निसर्गानं दिलेलं दान आहे. तरुणपणात ज्ञान कमवलं असेल तर वृद्धापकाळात मस्तीमध्ये जीवन आनंदात जगता येईल. तरुणपणामध्ये धन कमवलं असेल तर वृद्धापकाळामध्ये आरोग्यासाठी उपयोगाला येईल. आणि काहीच केलं नसेल तर शिव्या खात जगावं लागेल महाराज. पण तारुण्य हे निसर्गानं दिलेलं दान आहे. सोनं हे खऱ्या अर्थाने सोनं नसून तारुण्य काय सोनं आहे महाराज. म्हणून ते चांगल्याच्या संगतीत लावा. आणि तारुण्य महाराज असं भरभराटीने शोभून दिसलं पाहिजे, उमललेलं दिसलं पाहिजे, गोड दिसलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. चला मी कावळ्याचं आणि राजहंसात सांगत होतो. गप्पा मारत होते वृक्षावर. तेवढ्यात त्या नगरीचा राजा जंगलामध्ये शिकारीसाठी आलेला, थकला बागडला, भरपूर श्रम झाला म्हणून विश्रांती करता नेमका राजा त्या वृक्षाखाली येऊन बसला की ज्या वृक्षावर कावळा राजहंस गप्पा मारत होते. थकलेला होता, भरपूर श्रम झालेला होता म्हणून राजा लवणला. लवणल्याबरोबर राजाला झोप लागली. चमत्कार असा घडला, झाडाच्या फांदीवर एक उन्हाची तिरीप राजाच्या चेहऱ्यावर पडली आणि राजाची झोप अशी चावळू लागली. राजहंस पक्षाने विचार केला, आपल्या नगरीचा राजा आहे, चांगला राजा, आद्य कर्तव्य त्याच्यावर आपण काहीतरी उपकार केले पाहिजे. चांगला राजा, दुष्काळ पडल्यावर प्रजेचं काय करतो, संरक्षण करतो. हो, चांगला राजा आहे. राजा कसा असावा, याच्यासारखा असावा. राजा कसा असावा, छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा असावा. प्रजेचं शोषण न करता प्रजेचं पोषण करणारा राजा असावा. आता हल्लीच्या राजांविषयी काय बोलावं महाराज. राजा कसा असावा, प्रजेचं शोषण न करता प्रजेचं पोषण करणारा राजा असावा महाराज. कोण विचार करतोय, राजहंस पक्षी. चांगला राजा आहे आपल्या नगरीचा, याच्यावर आपण उपकार केले पाहिजे. काय उपकार करू शकतो. राजाची झोप अशी चावळू लागली. राजहंस पक्षाने आपले पंख बाजूला केले, राजाच्या चेहऱ्यावर छाया धरली आणि राजाला मोठ्या आनंदाने झोप लागली महाराज. झोप लागल्याबरोबर चमत्कार असा घडला, झाडाच्या वरून बसल्या ठिकाणाहून कावळ्याने राजाला गंध लावला. गंध कळतो ना, राजाला कावळ्याने गंध लावला. रिक्त स्थानो की पूर्ती कीजिए, रिकाम्या जागा भरा. गंध लावला. राजा जागा झाला, इकडे तिकडे बघू लागला की मी या नगरीचा राजा असताना, बॉस असताना मला गंध लावण्याचं धाडस कोणी करावं. प्रत्येकाला बॉस आवडतो पण दास वाटत नाही. पण दास होण्यात जो आनंद आहे, हो, चाकर होण्यात जो सेवक होण्यात आनंद आहे, तो मालक होण्यात आनंद नसतो महाराज. कोणी लावला मला गंध, इकडे तिकडे पाहू लागला. वर पाहिलं तोपर्यंत कावळा गेला उडून. कुठलाही विचार न करता राजानं शेजारचं धनुष्य घेतलं, अचूक असं संधान साधलं आणि राजहंस पक्षाला मारून टाकले. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. उपकार करणारा राजहंस, उपकार करूनही देखील राजहंसाला मरावं लागलं. काय कारण हो, काही कारण नाही, फक्त कावळ्याची संगती घेतली म्हणून. विठाला विठाला म्हणून जीवन जगत असताना असे बरेच कावळे आपल्या सुद्धा अवतीभोवती असतात. असं म्हटलं की शेजारच्या माणसाकडे कावळा म्हणून बघताल, नाही तर कावळे असतात, म्हणजे भरपूर कावळे असतात. अशा कावळ्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि चांगल्याच्या संगतीमध्ये आपण जीवन जगलं पाहिजे महाराज. तुकोबर आहे, भगवंताकडे गेले. देवाने सांगितलं, मागा तुम्हाला काय पाहिजे. भक्तीचं ओझं झालंय, मागा. जो भगवान का सुमिरन करता है ये सामान्य भक्ती, लेकिन भगवान जिसका सुमिरन करता है ही भक्तीची पराकाष्ठा. देव ज्याचं भजन करतो ती खरी भक्ती असते. मागाव, तुमच्या भक्तीचं ओझं झालंय, मागा, काहीतरी मागा. तुकोबर म्हणतात, मला काहीच नको, द्यायचंच असेल तर महाराज संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, जेणे तुझा विसरण पडावा, आजी भाव माझी आजीवा, आजी भाव माझी देवा, पुरवी देवा मनोर, मुडवी देवा संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हाच भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथ. देवाजवळ जायचं आणि काय मागायचं तर संतांची संगती दे. कशासाठी तर तुझा विसर पडू नये म्हणून. म्हणून संगतीला जीवनामध्ये अतिशय महत्व आहे महाराज. आम्हाला संगती मगापासून संगतीचं महत्व मी सांगतोय, कळलं आम्हाला. संगतीमध्ये एक गावबा होता. गावबा माहिती ना, तो नाथ महाराजांच्या संगतीत आला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या. नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. कोणाला? देवाला. पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. गेल्या वर्षी मी नाथ षष्टीचा सप्ताह केला संस्थानला, माझ्या पहिलाच सप्ताह केला. आणि आमचे गुरुवर्य भगवान महाराज वरपगावकर आमच्या परिसरातले, त्यांचं षष्टीचं कीर्तन यंदा बी त्यांचंच झालं. गेल्या वर्षी सहज महाराज बोलून गेले कोळी साहेब की नाथांना पुरणपोळीचा नैवेद्य षष्टी दिवशी झाला पाहिजे.
नैवेद्यच नाही. एक व्यक्ती उठली, वसंतदादा पारखे म्हणून आमच्या साळेगावची, आणि म्हटले पुढच्या वर्षी पुरणपोळीचं जेवणच सर्वांना. आणि यावर्षी नाथषष्ठीच्या 16 दिवशी 1,500 माणसाचं पुरणपोळीचं जेवण त्यांनी केलं. तू पुरणपोळी, हे नाथ महाराजांचं कार्य. महाराज नाथ महाराज तिथं काय कमी पडू देणार आहेत महाराज. म्हणून रोज पुरणपोळीचा नैवेद्य, पुरणपोळीचं जेवण असायचं नाथ महाराजांच्या घरी. म्हणून गावबा आईला म्हटला, आई आपल्या घरी कधी पुरणपोळी होत नाही, मला जाऊ दे पुरणपोळी खाण्यासाठी. नाथ महाराजांच्या घरी आला, पुरणपोळी खाल्ली, तिथंच रमला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झालं. नाथ महाराजांना वाटलं कुठला आहे पोरगा, घरी बी जात नाही, किती दिवस झाले इथेच आपल्या वाड्यात थांबलेला आहे. त्याला जवळ घेतलं, करुणी साया असं शिकविती. हो काय नाव रे तुझं? गावबा. गावबा, बरं मन रामकृष्ण हरी, मन रामकृष्ण हरी. तो म्हणायचा पुरणपोळी. गावबा काय म्हणायचा? पुरणपोळी. पुरणपोळी खाण्यासाठी आलेला गावबा, त्याला काय घेणं देणे रामकृष्ण हरीन काय. नाथ महाराज म्हणायचे, मन भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. गावबा म्हणायचा पुरणपोळी. अरे मन काहीतरी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा म्हणा श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळे श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय मन बाबा जप मन. नाथ महाराज शिकवायचे, तो म्हणायचा पुरणपोळी. असे बरेच दिवस झाले आणि तो गावबा महाराज नाथ महाराजांचा शिष्य बनला आणि नाथ महाराजांच्या कृपेला तो पात्र ठरला. नाथ महाराजांनी त्याच्यावर कृपा केली, बोध केला महाराज. आणि एक दिवस नाथ महाराज आपलं कार्य संपून निघाले. सर्व साधक आणि शिष्यांनी नाथांना विचारलं, महाराज हा भावार्थ रामायण ग्रंथ आहे ना तुम्ही लिहिण्यासाठी घेतलेला, तो पूर्ण करून जावा, अपूर्ण ठेवून तुम्ही कसे जाता? नाथ महाराजांनी सांगितलं, माझा गावबा पूर्ण करील. कोण? गावबा पूर्ण करील. गावबाची सर्व उपेक्षा करू लागले. हा गावबा काय ग्रंथ लिहिणार राहिलेला? गावबा म्हणजे खावबा. गावबा म्हणजे फक्त खावबा, अंगठ्या बहादर. आणि हा काय ग्रंथ पूर्ण करणार? हा कालचा आजचा झालेला शिष्य. काय गुरुजींना बी कळत नाही आम्ही किती जुने शिष्य आहेत, आमच्यावर प्रेम करायचं, आमच्यातल्यापैकी कोणाला तरी एखादं हे काम द्यायचं. हा अंगठ्या बहादर गावबा, आणि हा काय ग्रंथ पूर्ण करणार? पण नाथ महाराज म्हणले, हा गावबा ग्रंथ पूर्ण करेल. महाराज गावबाने राहिलेला ग्रंथ पूर्ण केला. म्हणून भावार्थ रामायणामध्ये गावबाचा काय आला? उल्लेख आला महाराज. का? गावबाला नाथ महाराजांची संगती घडली. कशामुळे? पुरणपोळीच्या निमित्ताने, पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने संगती घडली. तर ती संगती वाया गेली नाही, उपयोगाला आली. गंगाराम मावाळ नावाची एक व्यक्ती महाराज म्हैस हरवली, म्हणून ते म्हैस शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडले. देहूच्या जवळच असणारं कडूस नावाचं गाव. म्हैस शोधण्यासाठी बाहेर पडले. लक्षात आलं, हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडे हिरवा चारा दिसतो, भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय भजन करत होते. भजनामध्ये तल्लीन होऊन गेलेले तुकोबराय, पांडुरंगा माय बापा दीनवत्सला माय बापा
झालेलंच होतं महाराज. सर्व समतेला प्राप्त झालेलं जीवन. वृक्षवल्ली अमासोय रे वनचरे, वृक्षवल्ली अमासोय रे वनचरे. गोड असं चराचरात तुकोबर आहे परमात्मा पाहत होते. आणि हे गंगाराम मावळ गेले आणि तुकोबऱ्यांच्या मांडीला जोरात धक्का दिला आणि जाग केलं. किती राग आला असेल. भजनात रमलेला माणूस जोरात धक्का दिला. ओ महाराज उठा, काय भजन करतान, काय नखरे करतान. माझी म्हैस बघितली का सांगा. काय बघितली का, म्हैस बघितली का सांगा. इथं महाराज म्हणले कोण आहे बाबा एवढं कडकडून आलेलं गिराईक. महाराजांनी विचार केला, तापून आलेलं गिराईक दिसते घरी येऊन. सांगा म्हैस बघितली का. तू कोबऱ्या म्हणतात भल्या माणसा, मी काही तर म्हैस पाहण्यासाठी आलो, म्हैस पाहण्यासाठी आलो. अरे जेवढा प्रयत्न म्हैस पाहण्यासाठी करतो ना तेवढा प्रयत्न देव पहावया करी वसायास नदरी आसनाशी. देव पाहण्यासाठी प्रयत्न केला तर तुझ्या जीवनामध्ये परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. हो, ही इच्छा तळमळ कधीतरी व्यक्त कर भल्या माणसा. पुसावे सेहेची वाटे जे जे भेटे तया देव कृपा करील माझा कायलाच राखीला देव कृपा करी. अरे जा. तो म्हटला महाराज कुठला देवन वगैरे का, 15 दिवस झालं घरी दूध दुभतं नाही. काय सांगा, बायको घरी येऊ देत नाही. म्हैस घेऊन या म्हणली. महाराजांनी विचार केला आणि ओळखलं. तापून आलेले गिराईक, जा बाबा जा, तुझ्या गोठ्यामध्ये म्हैस बांधलेली असेल. गंगाराम मावळ धावतच गेले. गोठ्यामध्ये जाऊन पाहिलं तर म्हैस बांधलेली होती. महाराज म्हैस दिसल्याबरोबर महाराज जोराचा धक्का बसला अंतकरणाला. अंतकरणातला परमात्मा सावध झाला, जागृत झाला. तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐसी नाश नाही. आणि विचार केला, कोणती एक व्यक्ती मोठ्या आत्मविश्वासाने त्या व्यक्तीने सांगितलं जा तुझ्या गोठ्यामध्ये म्हैस बांधलेली असेल. त्या व्यक्तीच्या सांगण्याने जर म्हैस सापडत असेल, गोठ्यामध्ये येऊन बसत असेल, तर त्या व्यक्तीने दुसरा एक जोराचा धक्का दिलेला होता. तो म्हणजे असा, अरे भल्या माणसा, म्हैस पाहण्यासाठी जेवढा प्रयत्न करतो ना तेवढा प्रयत्न श्रीरामाला पाहण्यासाठी, माझ्या पांडुरंगाला पाहण्यासाठी जर केला तर एक दिवस विटेवरून परमात्मा उतरल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या तेरच्या भूमीत आल्याशिवाय राहणार नाही. काकांना जसा भेटला काम केलं ना तसा देव भेटल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे जीवन कशासाठी मिळाले यानं विचार केला. गंगाराम मावळ धावतच गेले. तुकोबऱ्यांच्या चरणावर प्रणिपात गेला. महाराज मला तुमच्या पदरात घ्या. आणि मग महाराज त्याच्यावर कृपा केली. एवढा अधिकार जीवनामध्ये प्राप्त झाला. गंगाराम मावळ नावाची व्यक्ती एवढ्या उंचीला प्राप्त झाली की महाराज गाथ्याचे लेखक झाले. गंगाराम मावळ तुकोबऱ्याच्या मुखातून अभंग बाहेर पडायचे आणि गाथा लिहिण्याचं काम गंगाराम मावळांनी केलं. गंगाराम मावळांना जो तुकोबऱ्याचा संघ घडला तो कुठल्या निमित्ताने हो, म्हैस पाहण्याच्या निमित्ताने. म्हैस पाहण्याच्या निमित्ताने जो घडलेला संघ आहे तो उपयोगाला आला, वाया गेला नाही. म्हणून महाराज म्हणतात संगती वैष्णवा संगती. मी संगती या शब्दावर बोलतोय. माझी वेळ होत आली, तुम्ही म्हणता अजून एकाच शब्दावर बोलतात, संगतीवरच झालं. संगतीचं महत्व आम्हाला तुम्ही पटवून दिलं महाराज मगापासून. हो, बड़े की संगत की जाए तो बढ़त बढ़त बढ़ते जाए और बुरे की संगत की जाए तो घटत घटत घटते जाए. चांगल्याचा संग जीवन चांगलं बनतं, वाईटाचा संग जीवन वाईट बनल्याशिवाय राहणार नाही. कळलं महाराज आम्हाला संगतीचं महत्व. आता ज्यांच्या संगतीत जायचंय आम्हाला सांगा, ते वैष्णव आहेत. वैष्णव कोणाला म्हणतात महाराज? वैष्णव कोणाला म्हणतात? मोदी साहेब सुद्धा सर्व ऐकतात बघा. वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव जन तो कौशिकी चक्रवर्तीने गायलेलं गोड आहे बघा. वैष्णव जन तो तेने कहीं जे पीड़ पराई जानी रे. वैष्णव जन तो तेने कहीं जे पीड़ पराई जानी रे. पर दुखी उपकार करे कोई, पर दुखी उपकार करे कोई, मन अभिमान वैष्णव जन तो तेने कहीं जे पीड़ पराई जाने रे.
दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो, त्याला म्हणतात वैष्णव. सोपी व्याख्या आहे महाराज. हो, म्हणून दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला आनंद व्हावा, दुसऱ्याचं वाईट झालं की आपल्याला दुःख व्हावं. महाराज आमचं उलट आहे ना, एवढी पाठी बातला आजच्या कीर्तनातून, बाकी काही नेऊ नका. झाला परमार्थ तुमचा, तुम्ही देव झालात आणि तुम्ही संत झालात. दुसऱ्याचं चांगलं झालं की आनंद माना आणि दुसऱ्याचं वाईट झालं की दुःख माना. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व्हा आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हा. आमचं एवढंच जमत नाही म्हणून आमचा परमार्थ सफल होत. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. बस दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होतो तो महात्मा आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो तो महात्मा. आमचं उलट आहे. दुसऱ्याचं चांगलं झालं की आमच्या पोटात दुखतंय. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब पोटात दुखायला. केव्हापासून? शेजारच्यानं बंगला बांधल्यापासून. तू बी बांध की म्हणली. शेजारच्यानं बंगला बांधलाय, 10 लाखाची गाडी घेतली, तू बी घे. असं कोणीच कोणावर जळू नका. औदुंबर महाराज खूप गोड वाजवतात. तू बी तयारी कर, रियाज कर, साधना कर, प्रॅक्टिस कर आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा गोड वाजव महाराज. असं कोणीच कोणावर जळायचं नाही. हो, एक कुंभारीन आणि एक माळीन, दोघीमध्ये व्यापार करायचा. उंट होता. एकीकडून गाडगे आणि एकीकडून मेथीच्या गड्ड्या. जिकडून मेथीच्या गड्ड्या होत्या तिकडून कुंभारीन चालत होती आणि जिकडून गाडगे होते तिकडून माळीन चालत होती. निघाल्या उंट हाकीत हाकीत उस्मानाबादला. निम्या वाटात गेल्यावर निम्या वाट्यात जाईपर्यंत उंटाची मान लांब लचक असते. एक 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 मेथीची गड्डी खायची पाठीमागे मान वळून. तिकडून कोण चालत होती? कुंभारीन. हे लक्षात असतं. जिकडून मेथीच्या गड्ड्यात तिकडून कुंभारीन. तिनं सांगावं का नाही पलीकडच्या माळणीला, मैत्रिणीला, माय तुझ्या पेंड्या खायला लागल्या मेथीच्या, उंट काहीतरी सोय लाव. ती म्हटली खाऊ जा माय, खाऊ जा. लाड झाली म्हणली. कुठून आला की जळाला म्हणली कोरोना. पोरग महाराज करून बसले, गायक वादक सगळं बंद पडले म्हणली. कसे हसायला लागलेत. नुसतं आमचंच नव्हतं. कुठून सुचलं म्हणली, ही लाट झाली म्हणली माळ्यावर, सगळेचं बंधन हिचं चालू आहे म्हणली. बोरला पाणी लागलंय, माळ्यावर लाट झाली, खाऊ जा माय, खाऊ जा. आणि जेव्हा उंटानं महाराज त्या मेथीच्या पेंड्या खात 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 75% पेंड्या खाऊन टाकल्या, 25% राहिल्या. ओझं कमी झालं. ओझं कमी झाल्याबरोबर तिकडून कुंभारणीचं खापरही शिल्लक राहिलं नाही तिला पाणी पाजायला. का सांगितलं मी? दुसऱ्याचं वाटोळं हवं असं वाटलं की आपलं झाल्याशिवाय. एक्झाम्पल, तुमच्या तोंडाला मला काळं लावायचे. पंडितजी, तुमच्या तोंडाला मला काळं लावायचे. तुम्ही म्हणता तुला इतक्या लांबून काय काळं लावाय बोलले काही तर काळं लावायचं. एक्झाम्पल, उदाहरणार्थ, तुमच्या तोंडाला मला काळं लावायचे तर अगोदर तुमचे हात काळे करावे लागतील का माझे? तुमचे हात काळे करावे लागतील का माझे? माझे हात काळे करावे लागतील. म्हणून ज्यांना काळं पांढरं करायची सवय ना, ते घरीनच काळं लिहून जातात महाराज. म्हणून दुसऱ्याला काळं लावायचं म्हणले स्वतःला काळं फसावं लागतं. लक्षात घ्या महाराज. दुसऱ्याला खड्डा खांदायचा प्रयत्न केला की अगोदर आपल्यासाठी देव खड्डा खांदून ठेवित असतो. म्हणून सोपं लक्षण. वैष्णव कोणाला म्हणतात? संत कोणाला म्हणतात? दुसऱ्याच्या सुखाने सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी महाराज. एकदा रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि सीतेला अमेरिकेत नेऊन ठेवलं. कुठं? चोपदार लंकेत नेऊन ठेवलं. जागेत का झोपले बघितलं. लंकेत नेऊन ठेवलं. रावणाने सीतेचं अपहरण केलं, लंकेत नेऊन ठेवलं. रावण रोज प्रयत्न करायचा सीता वश होण्यासाठी. सीतेने माझ्यावर लग्न करावं रोज रावण प्रयत्न करायचा, पण सीता काही रावणाला वश होत नव्हती. का होत नव्हती? रावणाच्या लक्षात आलं आपण 80,000 बायका करून बसलो आणि सीता ही एक महान पतिव्रता आहे. सीता जगन्माता आहे. सीता आपल्याला सहजासहजी वश होणार. मग काय केलं पाहिजे? सीतेकडे एक पतिव्रता स्त्री पाठवली पाहिजे. सीता पतिव्रता आहे. या जगामध्ये 5 पतिव्रता आहेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशनम. 5 पतिव्रता आहेत. रावणाला श्लोक पाठवता अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. शेवटी रावणाच्या बायकोचं नाव होतं मंदोदरी. आणि रावणाच्या लक्षात आलं याच्यामध्ये जर आपल्या गृहमंत्र्याचा नंबर आहे मंदोदरीचं, काम झालंच. म्हणला सीतेकडे कोण पाठवायची? पतिव्रता. मग आता पतिव्रतेच्या यादीत कोणाचं नाव आहे? रावणाच्या मंडळीचं नाव आहे ना मंदोदरीचं. रावण म्हटलं काम झालंच म्हणून समजा.
रावण मंदोदरीकडे गेला आणि रात्रीच्या 12 वाजता मंदोदरीच्या महालात जाऊन मंदोदरीच्या चरणावर रावणाने साष्टांग रावणाचं सांगवलंय, आपलं नाही. आपलं कशाला सांगायचं? आता रावणाचं ते म्हणलेस आपलं काय असणार म्हणून. आपलं तसंच आहे, जय देव जय देव जय माझी बायको, जे जे तू सांगशील ते आम्ही ऐकू. अशी एक रांग लागली होती, रांग लागली होती. आणि घरच्याने सांगितलं जिकडं जास्त गर्दी तिकडं उभं राहायचं नाही. अशी 2 रांगा झालत्या. आणि महाराजांनी सांगितलं जे मंच आहेत ते उजव्या हाताला रांग करा आणि जे घरचे आहेत ते डाव्या हाताला रांग करा. जे मंच आहेत ते उजव्या हाताला रांग करा आणि जे घरचे ऐकणार आहेत ते डाव्या हाताला रांग करा. सगळे 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 महाराज मंच होते ना उजव्या हाताला सगळे, आणि एकच डाव्या हाताला. महाराजांना वाटलं बरं झालं वा वा, एक का होय ना. आपलं सगळे इकडं घरचे ऐकणार ना, घरच्याच्या रांगेला सगळे होते आणि एकच मंच्या साईडला उभारला. महाराज म्हटलं बरं झालं एक तरी स्वतःच्या मनाचा निघाला. त्याला विचारलं बरं झालं बाबा एक तरी निघाला, ये तुझा सत्कार करायचा आहे. त्यानं माईकमध्ये सांगितलं तसं नाही म्हणला, माझ्या बायकोनं घरी नेतानाच खडसावून सांगितलं जिकडं गर्दी तिकडं जळू नका, इकडे उभा राहा म्हणे एकीकडे. म्हणजे ही सुद्धा त्यांचाच चला होता. मंदोदरीच्या पाया पडला रावण महाराज. आणि मंदोदरीनं विचार केला कधी पाया न पडणारं गिराईक काय कमाले, कुणीकडून दिवस उगवलं, काय झालं नेमकं आज. मंदोदरीला सांगितलं रावणाने, हे बघ तो आत्ताच्या आत्ता जायचं लंकेमध्ये जायचं, अशोक वाटिकेत जायचं, तिथे सीतेला मी आणून ठेवलेले रामाची पत्नी, आणि तिला माझ्याबरोबर लग्नासाठी तयार हो असं तिला विनंती करून तिच्याकडे प्रार्थना करायची. मंदोदरी म्हटली मालक हे अयोग्य, योग्य नाही, तू मला शिकवायचं नाही. योग्य का योग्य? रावण काय म्हटला, मला शिकवायचं नाही, आणि तू जर मला शिकवत असशील योग्य का योग्य तर पतिव्रतेच्या यादीतून तुझं नाव काढून टाकावं लागेल. कारण रावण म्हटला पतिव्रता कोणाला म्हणतात, रावणाला ओवी पाठ होती ज्ञानोबऱ्यांची. रावण म्हटला पतीची या माता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता पावेची गा. पतीच्या आज्ञेत राहते, पतीचा शब्द पडू देत नाही, पतीचा शब्द झेलते, पतीची सेवा करते, ती खरी कोण आहे? पतिव्रता आहे महाराज. हो, पती हा परमेश्वर आहे, पती परमेश्वर आहे मान्य आहे, पण पतीनं सुद्धा परमेश्वरासारखं राहिलं पाहिजे. नाही तर आमच्या माता माऊलीने रोज कष्ट करायचे, 200 रुपये कमवायचे आणि ते पैसे घ्यायचे आणि मद्यपान करून यायचं. कसला परमेश्वर आला मला वाटतं, हे चालणार नाही. तुम्ही परमेश्वर आहेत तर तुम्ही सुद्धा त्या योग्यतेचे राहिलं पाहिजे. मंदोदरीला सांगितलं आणि मंदोदरी म्हटली ही अयोग्य, जाऊ नका, योग्य नाही. रावण म्हटला योग्य का अयोग्य मला शिकवायचं नाही, तू माझं ऐकत नसशील तर तुझं नाव काढून टाकावं लागेल. ना विलास झाला, मंदोदरीला आनंदही झाला आणि दुःखही झालं. चला म्हटले आज जगन्मातेचं दर्शन होईल आणि रामचंद्र प्रभूंच्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेण्याची संधी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होती. मंदोदरी निघाली आणि गेली सीतेच्या समोर गेली आणि सीतेला पहिला प्रश्न विचारला मंदोदरीनं, ऐक सीते, तू ज्याच्या नावानं या वनात कुंकू लावून बसली तो तुझा राम परिच्छिन्न आहे का अपरिच्छिन्न आहे? भाषा वेदांतिके सोपं करून सांग. तुझा राम परिच्छिन्न आहे का अपरिच्छिन्न आहे सांग. तळ्यातलं पाणी परिच्छिन्न आहे, सागरातलं पाणी अपरिच्छिन्न आहे. तळ्यातलं पाणी मर्यादित आहे, विहिरीतलं पाणी मर्यादित आहे आणि सागरातलं पाणी अमर्याद आहे. तुझा राम परिच्छिन्न आहे का अपरिच्छिन्न आहे सांग. आणि तुझा राम जर परिच्छिन्न असेल, मर्यादित असेल तर उगं वल्कले धारण केलेल्या पुरुषाबरोबर राहण्यापेक्षा, झाडाच्या साली गुंडाळलेल्या त्या रामाबरोबर राहण्यापेक्षा आणि जंगलात वनात कुठेही पडण्यापेक्षा माझा रावण लंकेचा मालक आहे, सोन्याची लंका आहे, तुला सोन्याने मडवून टाकील, तुला रावणाबरोबर लग्न करायला तुझं काय बिघडलं? कोण म्हणती? मंदोदरी सीतेला म्हणती काय बिघडलं सांग. तुझा राम परिच्छिन्न आहे का अपरिच्छिन्न आहे? सीतेने सांगितलं माझा राम अपरिच्छिन्न आहे, तो मर्यादित नाही, अमर्याद आहे. चराचरात राम आहे, नुसता अयोध्येत राम नाही. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली मध्ये फक्त अयोध्येत राम नाही तर वरवंटीमध्ये सुद्धा कोण आहे? इथं सुद्धा राम आहे. मला वाटतं खरी रामाची प्राणप्रतिष्ठा तेव्हाच झाली समजायचं आणि तेव्हाच रामाला आनंद होईल. हे हृदय काय? मंदिर आहे. हृदय मंदिर आहे. हे केस आपले कळस आहे त्या मंदिराचे, आपलं मुख हे घुमट आहे, दरवाजा आहे, हे घुमट आहे, या खिडक्या आहेत. आणि जेव्हा या देहरूपी मंदिरामध्ये खऱ्या रामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होईल ना महाराज, तेव्हा महाराज रामाला आनंद वाटेल. तिथं तर आहेच पण इथं सुद्धा आहे महाराज, इथं सुद्धा आहे.
मग सांग तुझा राम कसा आहे? तेव्हा सीता सांगते माझा राम मर्यादित नाही, भरला घनदाट सर्वागटी राम, चराचरात राम आहे. मग आता मंदोदरी सीतेला प्रश्न करते, चराचरात जर राम असेल तर रावणामध्ये आहे ना? रावणामध्ये असेल ना? गोड प्रसंग ऐका, कधी तुम्ही न ऐकलेला असेल. रावणामध्ये आहे ना? मग सीता म्हणते हो आहे ना. मग रावणातल्या रामाला तू का वशवत नाही? वैष्णव कोणाला म्हणतात? रावणातल्या रामाला तू का वशवत नाही? सीतेनं सांगितलं या प्रश्नाला माझ्याकडे 3 उत्तर आहेत आणि मग वैष्णव शब्दाची व्याख्या तुला सांगते. वैष्णव कोणाला म्हणतो? मान्य मंदोदरी तुझा प्रश्न आहे, तुझा राम परिच्छिन्न आहे का अपरिच्छिन्न आहे? मी उत्तर दिलं अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे. मग तुझं म्हणणं आहे की रावणात राम आहे ना? मी सांगितलं हो आहे. मग रावणाबरोबर लग्न का करू शकत नाही? सीतेनं पहिलं उत्तर दिलं त्याच्याबरोबर माझं पूर्वीच लग्न झाले म्हणून आता डबल लग्न करू शकत नाही. पहिलं उत्तर. दुसरं उत्तर मंदोदरी तुझं म्हणणं आहे रावणात राम आहे, चराचरात राम आहे, मग रावणातल्या रामाला तू का वशवत नाही? उत्तर लक्षात ठेवा, पहिलं उत्तर दिलं त्याच्याबरोबर माझं पूर्वीच लग्न झाले. आणि दुसरं उत्तर सीता मातोश्री देतात, रावणात राम असेल, रावणात राम असेल तर तिथे रावण शिल्लक राहणार? रावण शिल्लक राहणार? रावण शिल्लकच राहणार नाही ना. तिथे निर्द्वंद्वता प्राप्त झाली. जेही द्वंद्वाधिक दुराविले, कबीरदासांचा दोहा देतो, जहां काम तहां राम नहीं और जहां राम तहां काम नहीं. ज्या हृदयात काम वास करतो तिथे राम वास करत नसतो आणि ज्या हृदयात राम वास करतो तिथे काम वास करत नसतो. 2 उत्तर दिले आणि तिसरं उत्तर सीता मातोश्री मंदोदरीला देतात. मंदोदरी ऐक, तुझं म्हणणं आहे चराचरात राम आहे, रावणात राम आहे, मग माझ्या मालकाबरोबर लग्न का करू शकत नाही? सीतेनं पहिलं उत्तर दिलं पूर्वीच लग्न झाले त्याच्याबरोबर आता डबल करू शकत नाही. दुसरं उत्तर दिलं रावणात राम असेल तर रावण शिल्लक राहणार नाही. आणि तिसरं उत्तर दिलं मंदोदरी चराचरात असणारा राम, रावणात असणारा राम माझ्यामध्ये आहे ना? सीता मातोश्री काय म्हणतात? माझ्यामध्ये सुद्धा राम आहे ना. मग कुठल्याही न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं जरी निकाल दिला तरी काय रामाबरोबर रामाचं लग्न होईल का ग मंदोदरी? मंदोदरीनं हात जोडले, साष्टांग प्रणिपात केला आणि मंदोदरी म्हणतात माते एवढ्या संकटात असताना एवढा व्यापक बोध तुला प्राप्त झाला, ही कोणाची कृपा? सीता मातोश्री म्हणतात ही माझ्या रामचंद्र प्रभूंची कृपा आहे. अर्थात एवढा व्यापक बोध ज्याच्या जीवनात प्राप्त झालेला असतो त्याला म्हणतात वैष्णव. विठाला विठा. म्हणून ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने याला वैष्णव म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात दडलेला असामान्य गुणधर्म आहे, सामान्य म्हणत नाही मी, असामान्य गुणधर्म आहे तर तिला वैष्णव म्हणू. काय असामान्य गुणधर्म? तुकोबर एका ठिकाणी व्यक्त करतात, विष्णोमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णोमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद ब्रह्म अमंगळ, भेदा भेद ब्रह्म अमंगळ. आई माझी तुम्ही भक्त वैष्णवांचा धर्म. काय वैष्णवांचा धर्म? भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. हे भक्त भागवतो ऐका, तुमच्या जीवनाचं सत्य हित करायचं असेल तर कोणत्याही जीवाचा द्वेष मत्सर घडला नाही पाहिजे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे सर्वेश्वर पूजनाचं वर्म आहे, याला वैष्णव म्हणा. म्हणून अशा वैष्णवांच्या संगतीची तुकोबरा या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात की अखंड जया तुझी प्रीती. हो बघा, एकीकडे आयुष्यभर गेलेली तपश्चर्या आणि अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य बरोबरी म्हणा. एकदा वशिष्ठ ऋषी विश्वामित्र मुनींच्या घरी आले. वशिष्ठ ऋषी विश्वामित्र मुनींच्या घरी आले. विश्वामित्र मुनी तपश्चर्या करत होते.
60,000 वर्ष तपश्चर्या केली. कोणी? विश्वामित्र मुनींनी 60,000 वर्ष. ती तपश्चर्या करत असताना द्वेषाने, मत्सराने, ईर्ष्येने तपश्चर्या करत होते. वसिष्ठ ऋषींना वाटलं यांना सांगावं. वसिष्ठ ऋषी आले आणि सांगितलं, मुनी तुम्ही तपश्चर्या करतात पण अहंकाराने करतात. ती शुद्ध अंतकरणाने तपश्चर्या करा, म्हणजे ती साधना साध्यापर्यंत नेऊन पोहोचू शकेल. अशी अहंकारानं करू नका. अहंकाराने केलेली साधना ही साध्यापर्यंत पोहोचू शकत नसते. म्हणून विश्वामित्र मुनींनी दर्शन घेतलं वसिष्ठ ऋषींचं आणि थांबा म्हटले. तुम्ही मला योग्य मार्गदर्शन केलं, योग्य दिशा दिली, त्याबद्दल मी तुम्हाला काही दक्षिणा देणार आहे. जाताना काय दक्षिणा देणार आहेत? विश्वामित्र मुनी म्हणतात, मी तुम्हाला 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य मी तुम्हाला समर्पित केली. 60,000 वर्ष तपश्चर्या केली ना, त्याच्यातली 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्यास मी तुम्हाला देऊन टाकली. वसिष्ठ ऋषी निघून गेले आणि काही दिवसाने विश्वामित्र मुनी वसिष्ठ ऋषींच्या घरी गेले. आदरातिथ्य केलं आणि मग विश्वामित्र मुनी परत निघाले. त्यावेळेला वसिष्ठ ऋषीने सांगितलं, थांबा, मी तुम्हाला दक्षिणा देणार आहे. काय दक्षिणा देणार आहेत? काय नाही म्हटले, मी तुमच्यासारखी तपश्चर्या केली नाही, काय पंडित नाही, आचार्य नाही, महामंडलेश्वर नाही, 1008 नाही, शास्त्री नाही, काय नाही वगैरे. मग माझ्या आयुष्यामध्ये मला सत्संगती घडली, संतांची संगती घडली. त्याच्यातली अर्ध्या क्षणाची, किती? फक्त अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य मी तुम्हाला समर्पित केली. तळपायाच्या मस्तकाला गेली. कोणाची? विश्वामित्र मुनींची. असं कुठं चालत असतं का म्हणले? अहो, तुमच्या पोरीच्या लग्नात, दिनकरांना, तुमच्या पोरीच्या लग्नात जर एखाद्या पाहुण्यानं गोदरेचं कपाट आहेर केला असेल तर तुम्ही त्याच्या लग्नात काय, त्याच्या पोरीच्या लग्नात काय परातन तांब्यान पेला घेऊन जाता का? त्यानं आपल्या पुढच्या लग्नात काय आहेर केलाय ही वही उचकून बघायला काय हरकत आहे? विश्वामित्र मुनी म्हटले, 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य मी दिली या महात्म्याला, मला अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य देतोय, काय कमाल आहे? चालणार नाही म्हटले. न्याय निवाडा झाला पाहिजे. कोणती पुण्य आहे महान आहे? चला म्हटले, कुठं जायचंय? विश्वामित्र मुनी म्हटले, भूतलावर नको. या भूतलावर चहाच्या कपावर साक्ष बदलणारी माणसं आहेत, इथं काय नको म्हटले. कुठं जायचंय? चला म्हणले, सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं, अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य महान आहे का 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य महान आहे? ब्रह्मदेव म्हटले, माझी बुद्धी यथार्थ निर्णय देऊ शकत नाही. तुम्ही म्हणले, माझ्यापेक्षा तपश्चर्या करणारे भगवान शंकर आहेत कैलास पर्वतावर, तिकडे जावा. भगवान शंकरांना विचारलं, कोणती पुण्य महान आहे? भगवान शंकर म्हटले, ही डोकेबाज आहेत म्हटले, ही सकरात आपल्यावर बसवली. तुम्ही काय करा म्हटले, माझी बुद्धी यथार्थ निर्णय देऊ शकत नाही. तुम्ही क्षीरसागरामध्ये जावा. भगवान शेषना आपलं भगवान विष्णू तुम्हाला सांगतील. भगवान विष्णूकडे गेले. कोणती पुण्य महान आहे? 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य महान आहे का अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य महान आहे? भगवान विष्णूने सांगितलं, माझ्यापेक्षा तपश्चर्या करणारे भगवान शेष नारायण आहेत. डोक्यावर पृथ्वीचा बोझा घेऊन काय करतात? तपश्चर्या करतात. ते तुम्हाला यथार्थ निर्णय देतील कोणती पुण्य महान आहे. भगवान शेष नारायणाकडे हे दोघे जण गेले. विश्वामित्र मुनींनी वसिष्ठ ऋषी, कोणती पुण्य महान आहे सांगा? शेष नारायण सांगा. अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य महान आहे का 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य महान आहे? सांगा लवकर. भगवान शेष नारायणाने सांगितलं, हे बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे मिळेल, पण एक अट आहे. कोणती अट आहे? तुमच्या कोणाच्या तरी पुण्याने माझ्या डोक्यावरचा अगोदर बोझा खाली करा, पृथ्वीचा बोझा खाली करा, मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. मग या ना म्हटले, या पुढे. विश्वामित्र मुनी वसिष्ठ ऋषींना या म्हटले, लावा दिवा. वसिष्ठ ऋषी म्हटले, आमचं गरीबाचं काय करे, तुम्ही एवढी तपश्चर्या केली, तुम्ही अगोदर या म्हटले. मग विश्वामित्र मुनी पुढे आले आणि मग पृथ्वीला हात जोडले म्हटले, डायरेक्ट 10,000चाच आकडा टाकला. कितीचा? 10चं डायरेक्ट पाकिट भरलं आणि चला म्हणले, 10,000ची पुण्य आहे समर्पित तुम्हाला 60,000 पैकी. हो खाली. पृथ्वी डोक्यावरून बाजूला झाली नाही. म्हणले 20,000, 25, 30, 35, 40, 50, 55, 55,000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य समर्पित करतो. पृथ्वी माते बाजूला हो. नाही झाली पृथ्वी माता बाजूला. बरं जाऊ दे. 56, 57, 58, 59,000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य मी तुला समर्पित करतो. पृथ्वी माता बाजूला हो. नाही झाली पृथ्वी माता बाजूला. 59 का म्हणलो? 1000 इकडे दिली ती. 59,000 राहिलेली सगळी समर्पित केली तरी पृथ्वी बाजूला झाली नाही. आणि मग विश्वामित्र मुनी म्हणतात, या आता लावा दिवा. अर्ध्या क्षणाची लावा दिवा. अशी उपेक्षा करू लागले वसिष्ठ ऋषी. वसिष्ठ ऋषी आले ना, हात जोडले. ज्याला जिंकायचं ना त्याच्यासमोर नम्रता दाखवली पाहिजे. हात जोडले आणि पहिला श्लोक म्हणला, वंदन केलं पृथ्वीला.
वशिष्ठ ऋषींनी. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमस्वमी. रोज सकाळी उठल्याबरोबर पृथ्वीला वंदन करावं. हे पृथ्वी माते, मी उठल्याबरोबर तुझ्यावर लघुशंका करतो, करुणे ते कृत्य करतो, तुला फाडतो, ओखरतो, नांगरतो, तुझ्यावर विष्ठा टाकतो, तरी तू काय म्हणत नाही. क्षमा नावाचा गुण पृथ्वीकडून घ्यावा. तू मला क्षमा कर. वंदन केलं पृथ्वीला. नम्रता असावी माणसाकडे. नम्रतेने जग जिंकता येतं. शांतीने शांतीची स्थापना होत असते, हिंसेने नव्हे. म्हणून आपलं वाक्य अहिंसो परमो धर्म. हा सर्वात श्रेष्ठ धर्म हा अहिंसा. हिंसा कोणाची झाली नाही पाहिजे, हा सर्वात श्रेष्ठ धर्म. म्हणून शांतीने शांतीची स्थापना होत असते, हिंसेने नव्हे महाराज. नम्रता असली पाहिजे. माणूस नम्र असतो का नम्री असतो? नम्र नसतो, पण नम्री मात्र हो नक्की असतो. मला वाटतं जो नम्र होतो तो देवाला कोणतो, आणि जो नम्री होतो त्याला पोलीस कोणतात. जनाबाई माझी नम्र झाली म्हणून महाराज धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा धरिला देवाला कोणतो, आणि जो नम्री असतो ना त्याला पोलीस कोणतो. माणसं लय नम्री, वागाय बसाय उठाय बोलायला लय नम्री. लहान लेकरं तरी काय साधे नम्रीत का? मला इथं आनंद वाटला, हे लहान लेकरं कीर्तनात बसलीत. आणि हे बघा कीर्तनाची वेळ. हो, आमच्या भागामध्ये आम्ही प्रथा पाळली. माझा सप्ताह केला तर नाथषष्ठीचा 7 ते 9 कीर्तन होती. ही 9 ते 11 वेळ म्हणजे झोपायची वेळ आहे. आणि या वेळेमध्ये सगळे लेकरं झोपलेले असतात, आणि सगळे पंक्ती खाऊन हरिपाठ झाला की जातात. कीर्तनाला कोणी येतच नाही, आवडीचेच येतात, सगळे झोपतात. पण 7 ते 9 जर कीर्तन असेल, बघा फायदे किती सांगतो. करता आलं तर करा, पुढच्या वर्षापासून बघा फरक काय पडतो. मी तसल्या टेकडाला महाराज रोज 2 ते 2,500 माणसाचं अन्नदान संध्याकाळी होत होतं, आणि काले दिवशी 10,000 माणसं होती. संध्याकाळी एवढा समाज का? कीर्तन अगोदर आणि नंतर जेवण. त्याच्यातले बरेच नग 75% लोक म्हणायचे घरी बायकून आणि लेकराने रानातून आले की लगेच आले कीर्तनाला. असू द्या, इथलं उष्ट भोजन जरी खाल्लं हा प्रसाद आहे. घरचं अन्न आहे पण इथला काय प्रसाद आहे. या प्रसादाने उद्धार आहे तुमचा. म्हणजे लहान लहान लेकरं फ्रेश असते त्या वेळेमध्ये. हे गजबजलेलं वातावरण दिसतं, लहान लेकराच्या कानावर हे शब्द पडतात. मला आनंद वाटला एवढ्या उशिरापर्यंत हे लेकरं कीर्तनात बसलेत. कुठे सहसा पाहायला मिळत नाही महाराज. आणि मला वाटतं यांच्यावर हे विचार जडले पाहिजेत महाराज. हे आमच्या शाळेतून काढून टाकले हे वाङ्मय सगळं महाराज. संतांचं वाङ्मय, गीता भागवत हे शाळेमध्ये गरजेचं आहे वाङ्मय महाराज. शाळेमध्ये सुद्धा म्हणजे बाळकडू लहानपणीच त्यांना मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. ना ते लेकरं मी सांग लय नम्री. सोपं आहे का? हे संस्कार पडल्यावर नम्री बनत नाहीत. ना लेकरं लय नम्री. एका पोराकडून शेजारच्या काकूला चेंडू लागला खेळता खेळता, आणि त्या काकूने शिवी दिली का बापासारखाच नालायकच. पोरग पळतच घरी गेलं. पप्पा पप्पा नालायक म्हणजे काय? आता पप्पाने विचारावं का नाही, तू का विचारलं, कशामुळे विचारलं? डायरेक्ट उत्तर दिलं, पप्पा पप्पा नालायक म्हणजे काय? पप्पा म्हणले ज्याची गावात लायकी नाही, माणसाच्या जन्माला येऊन लायकी नाही, त्याला म्हणतात नालायक. आणि पप्पाने पुन्हा विचारलं, बाळू का विचारलं? हे बघा पप्पा खेळता खेळता शेजारच्या काकूला चेंडू लागला, आणि शेजारचे काकू म्हणली का बापासारखाच नालायकच. माय बापाला सुखानं झोप आली असं ना. एक गुरुजी डबा विसरून आले शाळेमध्ये, आणि तुझ्यासारख्या पोराला असंच विचारलं, भांड्या तुझा डबा देशील का मला खायला आज? गुरुजीने विचारलं. भांड्या म्हणलं हो गुरुजी, तुम्हाला नाही तर कोणाला द्यायचं? घरी गेल्यावर मम्मीला काय सांगशील? सांगेन मला कुत्र्यानं खाल्ला म्हणून. असले लेकर आहे ते विचित्र. लेकर काय साधेत का काय? अगं एक शिक्षण अधिकारी शाळा तपासाय आले आणि मेणबत्ती लावली, आणि एका पोराला विचारलं, सांग रे बाळू ही ज्योत आली कुठून? कुठून आली ज्योत सांग? ते एवढं पुढच्या पट्टीतलं होतं. ते पोरग पळतच आलं आणि त्यानं असं केलं नुसतं हो केलं, हिजवून टाकली. म्हणला सांगा मास्तर गेली कुठं? मास्तर तर डोकंच खाजवायला लागला. असले लेकर
लेकरं काय साथ देत का? बरं लेकरा जाधव माणसं बी लय नम्रित, माणसं तरी काय साथ देत का? माणसं सुद्धा लय नम्रित महाराज. एक पाटील असं स्वतःच दार धरायचा, 100 एकरचा मालक स्वतः दार. गावातला एक माणूस मला, पाटील 100-150 एकरचे मालक आणि स्वतः दार धरायला काय शोभत नाही राव. म्हणले खूप पंडितजी अवघड झालं, काळ विचित्र झाला, गडी काय ठिकाणा झाला. 5-50 हजार रुपये घेऊन गडी पळून गेले 2-4. त्याच्यामुळे आता स्वतः करणाराची शेती. बरं आता कळायला लागलं तुला, स्वतः करणाराची शेती. पाटील स्वतःच दारं धरायचा, 150 एकरचा माल. एक जण असाच नंबरी माणूस गेला, म्हणला पाटील हे बघा म्हणला मी तुमच्या इथं सालानं राहतो. पाटील म्हणले नको नको बाबा, गडी काय टिकत नाही. तो म्हटलं हे बघा पाटील मला टिकायची सवय म्हणला. पाटील म्हणले कुठं? मला टिकायची सवय म्हणला याच्या अगोदर 10 वर्ष एकाच जागेवर होतो. पाटील म्हणले कुठं? म्हणला जेलमध्ये. असले माणसं नम्री महाराज. माणसाने नम्री नसावं, माणसाने नम्र असावं. चला हात जोडले, नम्र झाले वशिष्ठ ऋषीने आणि म्हटले हे पृथ्वी माते, माझ्या आयुष्यात मी काही ज्ञान कमवलं नाही, काही नाही, पण माझ्या आयुष्यात मला संतांची संगती घडली, त्याच्यातली अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य मी तुला समर्पित करतो, बाजूला हो. पृथ्वी माता लगेच बाजूला झाली. आणि मग शेष नारायण म्हणतात विश्वामित्र मुनींना, जय हरी कस काय बरे का? काय म्हणते सप्ता? लाईट गेली ती जणू गणेश महाराज जोगदंड केचकरंजांच्या कीर्तनात. मग आलती का नाही? विश्वामित्र मुनी म्हटले ते बाकीचं काय बोलू नका, प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान शेष नारायण म्हटले अजूनही कळलं नाही का? 59,000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य तुम्ही मला समर्पित केली पृथ्वीला, तरी पृथ्वी माता बाजूला झाली नाही. आणि अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य समर्पित केल्याबरोबर पृथ्वी माता बाजूला झाली. यालाच म्हणतात अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. म्हणून महाराज म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये मला संतांचा संग घडावा, कारण संतांकडे कोणी कसंही जा. लोखंडाने ठरवलं परीस नावाची जात संपून टाकायची, म्हणून कुऱ्हाड आली प्रथम घाव घालायला. पण कुऱ्हाडीनं परिसावर घाव घातल्याबरोबर लोखंडाचं काय झालं? सोनं झालं. तसं संतांकडे दुर्विचाराने जा, सद्विचाराने जा, कसंही त्यांच्या संगतीत जा, त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, सर्वांनी. तुला कशाला आणलं इतक्याला? म्हण चालू दे तुझंच आपलं. तुम्ही बसलेल्या मंडळीने भजन केलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे, भोजनही करायचे आणि भजनही करायचे सगळ्यांनी. हा आनंद सगळ्यांनी घ्यायचा. एका डॉक्टरचा बाप वारला आणि 10व्याच्या कार्यक्रमाला डॉक्टर पंढरपूरला गेला.
ब्राह्मण भावाने सांगितलं खारीक लागते, वाटी लागते, बेलफूल लागते, पानफूल लागते, सुपारी लागते, गौरीचं खांड लागते, गोमूत्र लागते, पीठ लागते. डॉक्टर म्हणले एवढं साहित्य कुठून गोळा करू, पैसे किती लागते? म्हणले 5,000. डॉक्टर म्हटले हो का ब्राह्मण बुवा 5,000 एक्स्ट्रा धरा, पण बापाच्या 10व्याच्या कार्यक्रमाचं गुत्तच तुम्हाला गुत्तच देऊन टाकले. 10,000 रुपये दिले. 15 मिनिटांनी भटजीबाने हाक मारली. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब. म्हटले का हो? चला म्हटले तुमची ती खौड करावी लागते. खौड म्हणजे? अहो म्हटले तुमची ती चप्पी करावी लागते. डॉक्टर मला तुला गुत्त दिलंय का? वा मन मला शाबास, बाप मेलाय तुझा चप्पी कर माझी. मग काय चप्पी सहित गुत्त दिलंय का मला? तसं बसलेल्या मंडळीचे काम आहे. भजन व्हायलेस विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, गजर व्हायलेस पुंडलिक वरदा विठ्ठलचा गजर करायचा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. संगतीचं महत्त्व झालं. वैष्णव कोणाला म्हणतात ते हे आम्हाला कळलं महाराज. त्यांच्या संगतीत गेल्यावर काय मिळते? सुख मिळते. किती प्रकारचं? 3 प्रकारचं सुख आहे. विषय सुख आहे, ब्रह्मसुख आहे, आत्मसुख आहे. विषय सुखाची आवड आहे महाराज जीवाला. त्याला विचारा, विषय वडे बोलले जीव आता यांचे कोण करील केव. ब्रह्मसुखाची आवड आहे मुमुक्षुला. त्याला एकच विचारा, तो एकच सांगेल काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. आणि आत्मसुखाची आवडे विटेवरच्या परमात्म्याला. झालं कीर्तन माझं, लक्ष देऊन ऐका. आत्मसुखाची आवडे विटेवरच्या परमात्म्याला महाराज. त्याला विचारा, तू विटेवरून खाली का उतरला? वाळवंटात आला आणि तू नाचू लागला. देव एवढा नाचायला नामदेवराच्या कीर्तनात. किती नाचायला लागला? नामदेव कीर्तन करे पुढे देव नाच नाचता देवाचा गळा पितांबर. जन्मने ध्यान देवा बोला सावध होई बोले बोले कबीर. देव एवढा नाचला नामदेवरायांच्या कीर्तनात. देवाचं धोतर गळालेलं सुद्धा देवाला कळलं नाही, एवढा देव नाचला. त्याला विचारा, विटेवरून तू खाली इथं का आला? कुठं? इथं वैष्णवांच्या संगतीत का आला? ज्या सुखा कारणे देव भेडावला हो वैकुंठ सोडोनी संत सदनी हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदा जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्या सुखा कारणे देव वीणा वैष्णवांच्या संगतीतलं सुख. या सुखासाठी मी आसुसलेलो आहे आणि ते सुख उपभोगण्याकरिता मी इथं आलो. झाला शेवटचा दृष्टांत सेवा समाज. विटेवरून परमात्मा आला. कुठे आला? आपल्या जिल्ह्यामध्ये तेर नावाचं गाव, गोरोबा काकांचं गाव. संत गोरोबा काका महाराज कुंभार जातीमध्ये जन्माला आलेले. संतांना जातपात महापुरुषांना नसते, पण एक व्यवहार शिष्टाचार कुलाचारानुसार कुंभार जातीमध्ये जन्माला आलेले. आमच्या संप्रदायामध्ये सगळेत महाराज, सगळ्यांना अधिकार आहे. मला इथं आल्यावर कळलं आजची पंगत एका मुस्लिम बांधवांची. खोटं का? खरे खोटं खरे ना? आमचे विजयराव पंडित, पुन्हा नाना पंडित, दिनकर अण्णांनी सांगितलं आजची पंगत महाराज छोटी मिया शेख यांचा आज अन्नदान आहे महाराज. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. आत्ता मी सप्ताह केला नाथ षष्टीचा उत्सव. त्या सप्ताहामध्ये साळेगाव म्हणजे बाजारचं गाव आहे, तुम्हाला माहिती असेल. जनावराचा खूप मोठा बाजार भरतो. एक मधला रस्ता आहे. कळमच्या तुम्ही पुढे आलात, वांजरा नदी ओलांडली की मध्ये एक डाव्या हाताला रस्ता आलाय, डायरेक्ट साळेगावमध्ये येतो. तो मांग वडगाव गाव आहे, सातेफळ मार्गे येणारा. त्या रोडला पुढे संस्थाने माग. तर तिथे डाव्या हाताला एक टेकडाला आमच्या शम्मीबाईंचा घोड्याचा फार मोठा तब्येल आहे. भरपूर घोडे त्यांच्या. सप्ताहामध्ये घोडे लागले काही मदत करतात. आणि आता सप्ताहामध्ये 5,000 रुपयाची पावती फाडून सप्त्यासाठी 8 दिवस त्यांचे 4ही मुलं, सर्व कुटुंब, सर्व परिवार 8 दिवस झटत होते सेवा करत. आणि रोज पंक्ती सर्व वाढल्याच्या नंतर लोक वाट लावल्याच्या नंतर आम्ही शेवटला सोबत जेवायचो महाराज. आणि मंदिरासाठी 21,000 रुपयाची देणगी फाडली त्यांनी नाथांच्या मंदिरात. मला वाटतं हा समतेचा संदेश देणारा या विश्वाच्या पाठीवर एकच संप्रदाय असेल, त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय. माझ्या पदरचं बोलत नाही,
तुकोबराने लिहून ठेवलंय, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्या सकुरकुला. सजन नावाचा कसाई होता महाराज, त्याला मांस विकू लागला. कोण? देव. वाईट काम करा पण देवाला धरून करा, ते वाईट कार्य एक दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि चांगलं काम करा, चांगलं कार्य करा पण देवाला सोडून करा, ते चांगलं कार्य अधःपतनाकडे गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. सजन कसाई होता, मांस विकण्याचा धंदा होता त्याचा, धंदा आहे त्याचा. काय त्याचा धंदा आहे, पण देव महाराज मांस विकू लागला. काय आश्चर्याची गोष्ट असेल महाराज. ही भक्ती महाराज, अंतःकरणातली निष्ठा आहे महाराज. हो, कोणी त्याला अल्लाह म्हणत असेल, कोणी कृष्ण, कोणी विठ्ठल, कोणी राम म्हणत असेल, कोणी परमात्मा, कोणी दत्त म्हणत असेल, पण देव हा इथून तिथून एकच आहे. देवामध्ये बदल नाही. हा एकतेचा आणि समतेचा संदेश देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. यारे यारे लहानत्वर सकळाशी येते आहे अधिकार महाराज. आणि हाच समतेचा जयघोष आणि समतेचा झेंडा आपल्या भूमीमध्ये हा अखंड असा तेवत राहावा, हीच जाता जाता मी इच्छा व्यक्त करतो. म्हणून गोरोबा काकांचं मी चरित्र थोडक्यात सांगतोय. देव या आत्मसुखासाठी आतुरलेला आहे. काकांचे हात तुटले, गोरोबा काकांचे. का तुटले, कशामुळे तुटले, पूर्व इतिहास मी सांगत बसत नाही. आता माझी वेळ समाप्त झालेली आहे. जरा थोडंसं अंधारात वेळ गेलता म्हणून थोडासा 10-15 मिनिट थोडं वाढलं जमन का? अंधारात गेला नाही वेळ, मग थोडासा उजेडात थोडा राहिलेलं, थोडं अगोदर अंधारात बोललेलं काही जणांना ऐकू गेलं नसेल ना. काकांचे हात तुटले. पूर्व इतिहास सांगत नाही कशामुळे तुटले, पण हात तुटले. काकांना चिंता लागली भजनाची. कशाची? भजनाची. आपले जर हात तुटले, आपला जर हात मोडला आणि गळ्यात पडला तर आपल्याला चिंता लागते भोजनाची, जेवण कसं करू. काकांना चिंता लागली भजनाची, टाळी कशी वाजू. भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. तुंड्या हातानं काका भजन करायचे. विटेवरच्या परमात्म्याला चिंता लागली, माझ्या काकांचा उदरनिर्वाह कसा चालणार. स्वतः देव गरुडाकडे गेले. गरुड परमात्मा गाढव झाले, देव स्वतः कुंभार झाले. आता गाढव हाकण्यासाठी पाठीमागे कुंभाराची कोण पाहिजे? बायको पाहिजे ना, कारण बरेच गाढव बायकोशिवाय हाकले जात नाहीत. रुक्मिणी आई साहेबांकडे देव गेले. रुक्मिणी आई साहेब विटेवरून खाली उतरल्या आणि स्वतः कुंभारीन झाल्या. आणि हे तिघे जण तीरच्या भूमीमध्ये आले. महाराज, काका आहेत का घरी? काका हो आहे ना. कोण? अमुक अमुक गावचा कुंभार आहे, तुमच्या घरी मला काम मिळेल का? काकांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. बरं झालं बरं का, देवाने धाडून दिल्यासारखं आलात. अगदी देव चालता का? देवाने धाडून दिल तो देव चालता महाराज, देव चालता. सांगा, तुमच्या घरी मी मडके घडवायचं काम करतो महाराज. घालून आभार राहिलो निश्चलते, निरविले सते कामने घालो दयावरी भार, बाहू हा संसार देवा देवाला मडके घडवण्याचं ठिकाण दाखवलं. देव महाराज मडके घडवू लागला. ज्याने हे मडके घडवले सर्व, त्याला मातीचं गाडगं, मातीचं मडकं तयार करायला काय अवघड आहे महाराज. आणि परमात्मा महाराज मडके घडवू लागला. फिरत्या चाका भरती देसी मातीला विठ्ठला तू वेळा, विठ्ठला तू वेळा. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार तो वेडा. फिरत्या चाका, फिरत्या चाका, मराठी महिला मंडळ. फिरत्या चाका वर
विठ्ठला विठ्ठला असं. हा तुम्हाला येतंय, फक्त हृदयातलं काढावं लागतंय महाराज. भावी विन भक्ती. पुढचा भक्ती बिना भक्ती विन मुक्ती. थांबा वाजू नका. बळे विन शक्ती बोलू नये. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. देव मडके घडवायला लागला आणि मग मुक्ताईला कळलं महाराज. मुक्ताई ज्ञानदादा, सोपान काका आणि निवृत्तीनाथ दादा तेरच्या भूमीमध्ये आले. मुक्ताने सांगितलं ज्ञानदादा देव पंढरीला नाहीत, देव तेरला गेलेत. आणि मग मुक्ताई आली. मुक्ताईने काकांच्या हाताकडे पाहिलं, आदर सन्मान, चहा पाणी नाश्ता झाला आणि हाताकडे नजर गेली. हात तुटलेले पाहिले आणि मुक्ताईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. मुक्ताई विचारते काका, काका तुमचे हात तुटले हो, काका तुमचे हात तुटले, सांगा ना तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो, तुमच्या लेकरांना पैसा अडका शिकण्यासाठी कुठून प्राप्त होतो, सांगा ना काका. संत जरी झाले तरी पैशाशिवाय व्यवहार चालतो का, सांगा ना काका. तुम्हाला कुठून पैसा अडका प्राप्त होतो. तेव्हा काका म्हणतात, अगं पोरी काय सांगू, माझ्या घरी एक असा कुंभार आलेला आहे, माझ्यापेक्षा अलौकिक असे सुंदर सुंदर असे मडके घडवतो बघ. देवाने ओळखलं, आपलं सोंग उघडं पडण्याची शक्यता आहे. देवाने आपलं गबाळ गरुडावर टाकलं आणि देव निघून गेले. काका मला त्या कुंभाराची आणि माझी भेट घालून द्या ना. कोणता कुंभार आहे त्या विश्वाच्या पाठीवर तुमच्यापेक्षा सुंदर मडके घडवणारा कोणता कुंभार आहे, मला दाखवा ना तो. हाक मारली महाराज काकाने, कुंभार दादा, ओ कुंभार दादा. कुंभार दादा इथं कुठं, कुंभार दादा तर महाराज पंढरपूरला निघून गेला. बरं जाऊ द्या ना काका, कुंभार दादा नसेल, त्याने घडवलेले मडके दाखवा ना, मला दाखवा ना. 10-5 मडकेने त्या आळंदीला खूप टेम्परेचर आहे, उष्णता आहे पाणी पिण्यासाठी, दाखवा ना. आणि मग काकाने जा मुक्ते त्या ठिकाणी ते मडके घडवलेले आहेत. मग ज्या ठिकाणी मडके घडवलेले होते त्या ठिकाणी मुक्ताबाई जाते. मडके ज्या कशामध्ये भाजले जातात, तो मडके आव्यामध्ये भाजले जातात. इथले मडके कच्चे आहेत का पक्के आहेत सगळे, कारण भाजलेले टिकत असतात आणि कच्चे मडके टिकत नसतात महाराज. भाजलेलंच चांगलं असतं मडकं. कलियुगामध्ये न भाजलेलं मडकं कधी झिरपण कधी गळण सांगतात नाही, भाजलेलं चांगलं असतं. हे मडकं भाजलेलंच आहे, इथं खोटं उभं राहून खोटं घाल बोलायचं, भाजलेलं चांगलं असते महाराज. म्हणून मुक्ताईने एक मडकं हातात घ्यायला चालू झालं आणि एक मडकं मुक्ताईच्या हातात असं आलं की ज्या मडक्यावर शंख चक्र गदा आणि पद्म असे चिन्ह दिसले. चिन्ह दिसल्याबरोबर मुक्ताईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या आणि मुक्ताई धावतच येते. ते मडकं घेऊन काकांच्या चरणावर दंडवत घालते. एक ब्राह्मणाची मुलगी पण कुंभाराच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करते. काका काका तुम्ही भाग्यवान आहेत. काका तुमच्या घरी जो कुंभार आलता ना काका, तो सामान्य कुंभार नव्हता, तो असामान्य कुंभार होता. तो विटेवरचा कुंभार होता, विटेवरचा पंढरपूरचा मालक होता. त्याने हे मडके घडवलेत आणि ते मडकं घेऊन काका धावतच जातात आणि पांडुरंगाला म्हणतात, देवा एवढं नीच काम का केलं, का केलं देवा, एवढ्या खालच्या थराचं काम तू का केलं. तेव्हा महाराज देवाने उत्तर दिलं, संतांचे सुख झाले या देवा, मनवनी सेवा करीत असे. देवाने उत्तर दिलं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. तेर गावी आहे भक्तीचा रंग, गोरबाच्या चिखलामध्ये नाच पांडुरंग, गोरबाच्या चिखलामध्ये नाच पांडुरंग. पंढरीच्या पेठे मांडिले दुकान, पंढरीच्या पेठे मांडिले दुकान. झाला विठ्ठल कुंभार, झाला विठ्ठल कुंभार. रुक्मिणी कुंभारीन, रुक्मिणी कुंभारीन, तेर गावी आहे ज्ञानदेव म्हणला ज्ञानदेव म्हणला शंख चक्र मडक्यावरी देव गुप्त होई, देव गुप्त होई. तेर गावी आहे भक्तीचा रंग, गोरोबाच्या चिखलामध्ये नाच पांडुरंग. अर्थात या
आत्मसुखाची आवड विटेवरच्या परमात्म्याला आहे. तुम्हाला जर मी उत्तर दिलं, तुम्ही रोज या वैष्णवांच्या संगतीत या कीर्तनाला कशासाठी येतात, तर तुम्ही सांगताल महाराज 24 तासातून आम्ही 2 तास प्रपंच विसरून जातो, अर्थात काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय आम्ही इथं येत नाहीत. काय मिळतंय तर आम्हाला सुख मिळतंय, आनंद मिळतंय, समाधान मिळतंय, म्हणून या वैष्णवांच्या संगतीमध्ये ते सुख आपल्याला प्राप्त होते. माझी वेळ झालेली आहे. तुकोबारांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही हे सुख एकटेच अप्पलपोट्याने उपभोगता, एकटेच आनंदाचे लाडू खाता का इतरांना देता? महाराज म्हणतात मी एकटा खात नाही, इतरांनाही देतो. देण्याचं माध्यम काय? महाराज म्हणतात गाये नाचेवडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. अभंगाचं दुसरं चरण मी सरळ उच्चारलं, एका चरणाचा भावार्थ पाहिला. महाराज म्हणतात मी देण्याचं माध्यम, मी इतरांना कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश ज्ञानामृत पाजू लागलो, मी गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो, हे देण्याचं काय माध्यम आहे. महाराज तुम्हाला हे व्यावहारिक दृष्टीने नाचणं, गाणं, उड्या मारणं काय लाज लाजा वाटत नाही का? कारण लाज वाटते इथं नाचायला, इकडे यायला, बँड बाजाच्या समोर, डीजेच्या समोर नाचायला, दारू पिऊन तिथं लाज वाटत नाही. पण जिथं आपला उद्धार आहे, जिथं आनंद आहे, तिथं माणसाला यायला, उजेडात यायला लाज वाटते. महाराज म्हणतात मला लाज वाटत नाही. गाये नाचेवडे आपुल्या छंदे, मी जगाच्या मनावर नाही, मी माझ्या मस्तीमध्ये उड्या मारू लागलो. महाराज एवढे नाचायचे. तुकोबाराय कीर्तनात एकदा कीर्तन आलं रंगात, पांडुरंग शिरला अंगात, सगळे उठून गेले. म्हणले जाऊ द्या आता चलू द्या कवर, म्हणले सगळे उठून गेले, एकच श्रोता राहिला. तुकोबारांना वाटलं बरं झालं एक तरी राहिलाय, पण त्याच्या बसण्याचं विलक्षण कारण वेगळं होतं. तुकोबारायच्या घोंगड्यावर उभारले ते घोंगडं होतं त्याचं. महाराजांचं कीर्तन आलं रंगात, सगळे उठून गेल्यावर. आमचं कीर्तन रंगात येते सगळे असल्यावर, आणि सगळे उठून गेल्यावर आमचं पडतंय. पण सगळे गेल्यावर कीर्तन आपलं रंगात कायमचं राहावं. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, अखंड चिंतन, अखंड रंगात आलं. महाराज पांडुरंग शिरला अंगात, कीर्तन आलं रंगात, आणि महाराजांनी उड्या मारायला चालू केली. महाराज ज्ञानदेव तुकाराम तालामध्ये उड्या मारू लागले, आणि एक उडी मारता मारता महाराज मंडपाला लागली, आणि जी मंडपला उडी गेली, आणि जी संधीचं सोनं केलं, आणि जी घोंगडी वळली त्यानं, आणि जी पळून घरी गेलं, अजून कीर्तनाला आलं नाही. नको म्हटलं आता. अर्थात सांगण्याचं तात्पर्य कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. महाराज आता सर्वांनी एकदा गोड नाचायचं आणि कीर्तन सोडायचं. हो गोड नाचायचं बरं का, गोड नाच विषयाला म्हणून कीर्तनात नाचलं पाहिजे. नाचलं तर ब्रह्मानंद अवस्था प्राप्त होती, विदेह अवस्था प्राप्त होते. आणि नाही आता अलीकडे ही तर विद्यार्थी नाचतात, कुठं नुसतं खुटावणी धरून उभारले राहतात माणसं, पण नाचलं पाहिजे. एक नाटाचा अभंग आहे, सर्वांना पाठ असेल तेवढं चरण म्हणायचं, उड्या मारायच्या, ज्ञानेश्वर माऊली करायचं. बघा नाटाचा अभंग आहे महाराजांचा. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंदबुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाच्य कृपानिधी माये बापा, नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. अशी मस्त शूटिंग करा सगळे, म्हणजे असे पेपरला बातमी देतो. आजचं कीर्तन सुद्धा लाईव्ह आहे यूट्यूबला. कीर्तनाचा स्वर आमचे मित्र मनोज खिंडरे साहेब आता लाईव्ह दिसते तुमच्या भागात. ह्या सगळ्या महाराष्ट्रात सेव्ह होणार यूट्यूबला. कधीही तुम्ही कीर्तनाचा स्वर वरवंटी गणेशानंद जोगदंड महाराज शास्त्री एकनाथ शांतीधाम केज असं टाकलं, हे कीर्तन आयुष्यभर बघायला मिळणार आहे. म्हणून आता सगळीकडे जाणार आहे हे चित्र. असं सर्वांनी गोड टाळ्या वाजवायच्या, टाळ्यात बसलेले फक्त बघा. मग तुम्हाला कशा गुदगुल्या होतात बघा, तुम्हाला बी नाच वाटतंय की नाही ते. मग तुम्ही फक्त बघा विद्यार्थी कसे उड्या मारतात आता गोड एकदम. हा नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले उडी मारायची उडी, नाही ऐकले गायले गीत, धरली लाज सांडले हित, धरली लाज सांडले हित.
शाबास मारा सगळे असा झाले मोकळे जरा वा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सर्वांनी हात वर करा वा ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत त्यांनी वर करा पकवाजे सोडून ज्यांना हात नाहीत त्यांनी वर करू नका ज्यांना हात दिलेत त्यांनी वर करा वा दंडवत माझ्या तरुण मंडळीच्या चरणावर सर्वांनी गोड जप म्हणायचा ज्या एकनाथ महाराजांच्या मंदिराचं मी कार्य करतोय ज्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जन्म ज्या कुळात झाला भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार त्यांचा गोड जप करायचा सर्वांनी वा वा शूटिंग करा भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास सर्वांना धन्यवाद झालेली चिंतनरूपी सेवा हनुमंतराच्या चरणारविंदी शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुकोबर यांच्या चरणारविंदी संत बगरू काकांच्या चरणारविंदी समर्पित करतो जाता जाता सर्वांना एक विनंती आहे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या मंदिराचं काम मी सज्जनानो करतोय माझी कुठलीही परिस्थिती नसून या गादीवर उभा राहून मी खोटं बोलणार नाही दिनकरांना 1 एकर जागा मी लॉकडाऊनमध्ये ती व्याजाने पैसे काढून जागा घेतली मी 1 एकर जागा म्हटलं संप्रदायात आपण कमवल्यावर करणाऱ्यात काय प्रपंच वाढवताल कुठेतरी केस कळमला बंगला घेतान भाड्याने देतान त्यापेक्षा आपण काहीतरी कार्य करून मरावं म्हणून नुसता प्रपंच करून मरण्यापेक्षा माया जमवण्यापेक्षा 10 लाखाची ती जागा शेकड्याने पैसे काढून घेतली आजही माझ्यावर 2-4 लाख रुपये कर्ज आहे या मामांनी काय म्हणायचं ते ओळखलं आणि सांगण्याच्या अगोदरच 101 रुपये त्यांनी या दानपेटीत टाकलं त्यांच्यासाठी टाळे वाजवा महाराज आपली पोरं जर
आपली पोरं जर संप्रदायातली गोरगरिबाची लेकरं आपल्या धर्माचं काम करत असतील, लक्ष देऊन ऐका, तर आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. आपण आपल्या धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतो. धर्मो रक्षती रक्षितः. म्हणून आपण त्यांना प्रतिसाद आणि रिस्पेक्ट दिला पाहिजे. महाराज येऊन बघा, पुढच्या वर्षीच्या नाथषष्ठीच्या सोहळ्याचं सर्वांना निमंत्रण आहे. किंवा आता महिन्याला मी त्या ठिकाणी वद्यषष्ठी चालू करते. वद्यषष्ठी आमच्या योगेश बाप्पांचं आता कीर्तन झालं त्या सोहळ्यामध्ये सुद्धा वद्यषष्ठी मी चालू करतोय. तर महिन्याच्या वारीला या नाथांच्या वारीला नाही, पैठणला जाता आलं इथे या नाथांच्या दरबारात, लांब नाही, 50 किलोमीटर अंतरावर. म्हणून ज्या नाथ महाराजांच्या प्रपंचाची कावड, बसा तुमच्यापर्यंत येते, ज्या नाथ महाराजांच्या प्रपंचाची कावड कोणी वाहिली? देवाने वाहिली. 36 वर्ष देव कुठल्याच भक्ताच्या घरी राबला नाही. 36 वर्ष विटेवरचा मालक पांडुरंग संत एकनाथ महाराजांच्या पैठण नगरीमध्ये राबला आणि सेवा केली. 36 वर्ष, 12 वर्ष गंध उघडायचं काम केलं नाथांच्या घरी देवाने श्रीखंड्याच्या रूपाने. 12 वर्ष कावडीने पाणी भरण्याचं काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, त्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावून तसे पाय. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. 12 वर्ष कावडीने पाणी भरलं आणि 12 वर्ष नाथांच्या कीर्तनात साथ संगत करण्याचं काम केलं. महाराज दासाचा हा दास श्री हरी, नंदाचा नंदन, घासितो नाथा घरी चंदन. कावडी बर कावडी ओतिल्या, आनोनी तातडी विसरला, भक्त सखा मी पण, घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. म्हणून भगवंताने कावडीने पाणी भरलं नाथांच्या घरी. आपण नाथ महाराजच्या मंदिरासाठी इमानीद्वारे फुलना फुलाची पाकळी या दानपेटीमध्ये जर टाकली तर परमात्मा निश्चित आपल्या प्रपंचाची कावड वाहिल्याशिवाय राहणार नाही. इथं